पूर्वजन्मापासून केलेली कर्म त्याचीच फळं भोगतोय का आपण या जन्मात? पतंजली योगसूत्रामध्ये फार सुंदर याचं वर्णन आहे की आपल्या गतजन्माचे जे कर्म आहेत, ठीक आहे, आणि त्या माध्यमातून आणलेले जे प्रारब्ध आहे, तर ते कर्म इच्छांच्या रूपाने येतं. म्हणजे जसं एक पेंडुलम हलता असतो, कधी डावीकडे कधी उजवीकडे, तसेच क्रियामान कर्म कधी पापकर्मांकडे कधी पुण्यकर्मांकडे हलत असतं. पण मग मोक्ष म्हणजे काय? पण मग याचा अर्थ असा का की मी हा जन्म घेण्यापूर्वी मी ठरवू शकतो की या जन्मामध्ये जी कर्म मला करायची आहेत, म्हणजे प्रारब्धामधनं येणारी कर्म, ती कुठली कर्म मी घेऊन येणार या जन्मामध्ये हे मी ठरवू शकतो का? होय, कर्माने नशीब बदलता येतं जर नशिबात लिहिलं असेल तर. एक खूप छान असे आयुर्वेदिक वैद्य डॉक्टर वैभव मेहता आले होते आणि त्यांनी खूप छान विश्लेषण केलं होतं याचं. हितून जो पैसा सुरू होतो, धन आपण ज्याला म्हणतो, तो अनलिमिटेड व्हायला सुरुवात होतो. म्हणजे आपण अनेक असे दिग्गज पाहिलेले आहेत मोठमोठ्या कंपनीतले, ती जे सॅलरी घेतात ना महिन्याला, एखाद्या मोठ्या उद्योगपतीचा वर्षाचा टर्नओव्हर सुद्धा नसतो. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीचा पैसाचा ओघ जो आहे तो हार्ट चक्रापासून सुरू होतो. आणि ज्यांचे घरं होत नाहीत, काही केलं, पैसा अमाप येतो पण प्रॉपर्टीज होत नाहीत, अशा लोकांचे मणिपूर डिस्टर्ब असतं. तो असा आहे की ज्या आत्म्यांनी पाठच्या जन्मामध्ये साधना केली पण परफॉर्म करण्याआधी ज्यांचा मृत्यू झाला, ते विशुद्धी चक्र जन्माला येऊन डायरेक्ट परफॉर्म करायला लागतात. आज्ञा चक्र ज्यावेळेला ऍक्टिव्हेट होतं त्यावेळेला असं म्हणतात की इच्छा मात्रे कामनापूर्ती, की मनात इच्छा आली की ते मॅनिफेस्ट होते. आणि प्रारब्ध हा धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषांना साधून देणार आहे. ठीक आहे, नदी सरळ वाहते, नदीच्या एका किनाऱ्यावर वाघ आहे आणि एका किनाऱ्यावर हरण आहे, दोघेही पाणी पितात. पण नदी कधीही असं म्हणत नाही की अरे हा वाघ जो आहे ना हरणाला मारून खातो तर ह्याला पाणी नाही पाजायचं. वास्तुशास्त्रामधले 90% जे नियम आहेत हे क्षत्रियांसाठी आहेत, राजांसाठी आहेत. आज जे मी स्टेटमेंट करतोय कदाचित ज्योतिष जगतामध्ये खळबळ माजू शकते. भारतातील 99% लोकांच्या जन्मपत्रिका किंवा कुंडली एका नियमाच्या उल्लंघनामुळे, ज्योतिषशास्त्रात दिलेल्या एका नियमाच्या उल्लंघनामुळे चुकलेले आहेत अक्षरशः. मग प्रारब्ध 3rd डायमेन्शन मध्ये आहे की अन्य कोणत्या डायमेन्शन मध्ये? तर प्रारब्ध जे आहे ते 4th डायमेन्शन मध्ये आहे. स्वामी दत्तावधूतांचंच एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे अगम्यवाणी. रेअर आहे, आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे की नाही माहिती नाही. त्यात 1998 सालापासून ते जवळपास 3000 सालापर्यंतची भविष्यवाणी आहे. ठीक आहे, त्यात अनेक भविष्यवाणी आहेत. त्यापैकी 3रं विश्वयुद्ध ही सुद्धा भविष्यवाणी आहे. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. कधी कधी ना आपण लोकांना भेटतो हा निव्वळ योगायोग नसतो. आपण त्यांना कदाचित याच करता भेटतो कारण की ती आपल्या कर्मांची फळं असतात. आजचा हा एपिसोड ना हा असाच वाटतोय. माझे आजचे गेस्ट गीतराज विठ्ठलजी हे फक्त ज्योतिष तज्ज्ञ नाही आहेत किंवा फक्त वास्तुतज्ञ देखील नाही आहेत, पण त्यांच्यासाठी एखादी उपमा मी डोक्यामध्ये आणली, मनामध्ये आणली, तर तिथे फक्त एकच शब्द येतो, म्हणजे ते कदाचित कालज्ञानी आहेत. कदाचित तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली ही त्यांच्या हातात आहे. असं का म्हणतोय बरं मी? कदाचित हा एपिसोड जेव्हा जेव्हा पुढे जाईल, जसा पुढे उलगडेल, तुम्हाला सुद्धा त्याची खात्री पटेल. तुमच्या आयुष्यात असलेल्या, तुमच्या मनात असलेल्या आकांक्षा, इच्छा, पूर्ण न झालेल्या इच्छा, ह्या पण ते पूर्ण करू शकतात. फक्त ज्योतिषनी नाही, फक्त वास्तूनी देखील नाही, त्यांच्या कालज्ञानाने. हा एपिसोड कान लावून ऐका, कारण की हा एपिसोड संपल्यानंतर शेवटपर्यंत तुम्ही समजा हा एपिसोड ऐकलात तर कदाचित या एपिसोडमध्ये ती ताकद आहे की तुमचं भाग्य पूर्णपणे बदलू शकतं. एपिसोड सुरू करण्यापूर्वी फक्त एकच सांगतो, तुम्ही सबस्क्राईब केलं का इनोटॉक्सला? इनोटॉक्सला सबस्क्राईब करा, म्हणजे असे जेव्हा गेस्ट आमच्या स्टुडिओमध्ये येतील त्यांच्या एपिसोडचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदीच पोचेल आणि आम्हाला सुद्धा नवनवीन एपिसोड्स तुमच्यापर्यंत आणण्याचा उत्साह खूप खूप मिळत जाईल. तर सुरू करूयात आजचा हा एपिसोड गीतराज
विठ्ठल सरांबरोबर. गीतराजजी, वेलकम टू इनोटॉक्स. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गीतराजजी, खूप वेळा असं होतं ना की आयुष्य जगत जातो आपण आणि पाहिलेली स्वप्न की आयुष्यापासून राहिलेल्या अपेक्षा अपुऱ्याच राहतात आणि मग वाटेत कर्मसिद्धांत सुद्धा भेटतं. संचित कर्म, प्रारब्ध, आगामी असे खूप शब्द कानावर येतात आणि मग त्याला जोडून उपाय सुद्धा येतात. तर पहिला प्रश्न असा येतोय ना की पूर्वजन्मापासून केलेली कर्म त्याचीच फळं भोगतोय का आपण या जन्मात? बिलकुल. तेजाची कर्मसिद्धांत समजून घेताना आपल्याला हे प्रामुख्याने समजून घ्यावं लागेल की कर्मांचे 3 पार्ट आहेत. ठीक आहे, आपण ऐकलं असेल की संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. संचित कर्म ते कर्म आहेत ज्याला आपण भावनांचा भवसागर म्हणतो. म्हणजे आत्तापर्यंत जितके जन्म आपण घेतलेले आहेत त्या जन्मांमध्ये जितके काही कर्म आपण केलेले आहेत ते सर्व कर्म संचित स्वरूपात, ज्याला आपण स्टॉक म्हणतो, तो स्टॉक एकत्र आहे. ठीक आहे, आणि त्या स्टॉकमधून जो काही पार्ट आपण घेऊन येत असतो प्रत्येक जन्मामध्ये त्याला आपण म्हणतो प्रारब्ध. या प्रारब्धामध्ये पापकर्म, पुण्यकर्म हे दोन्ही असतं आणि त्या पापकर्मात आणि पुण्यकर्मामध्ये भेद करण्यासाठी किंवा त्यांना अनुभव करण्यासाठी जे ॲक्शन्स किंवा जे कर्म लागतात त्याला आपण म्हणतो क्रियामाण. क्रियामाण फ्री विल नाही आहे. क्रियामाण, येस. आपण बहुतांश वेळेला हे ऐकतो की क्रियामाण जे आहे ते फ्री विल आहे, पण फ्री विल नाही आहे. प्रारब्ध कर्म जे आहेत ते भोगण्यासाठी आपल्याला जे कर्म करावे लागतात, जे ॲक्शन्स घ्यावे लागतात त्याला आपण क्रियामाण म्हणतो. आणि क्रियामाणामध्ये म्हणजे जसं एक पेंडुलम हलता असतो, कधी डावीकडे कधी उजवीकडे, तसेच क्रियामाण कर्म कधी पापकर्मांकडे कधी पुण्यकर्मांकडे हलत असतात आणि त्याने आपल्या जीवनामध्ये चढ उतार, आपल्याला शुभ अशुभ असे अनुभव येतात. आपल्या मनामध्ये येणारी डिझायर किंवा महत्वाकांक्षा किंवा इच्छा, आकांक्षा या कुठून येतात बरं? या इच्छा आपल्या जन्मासोबतच येतात. पतंजली योगसूत्रामध्ये फार सुंदर याचं वर्णन आहे की आपल्या गतजन्माचे जे कर्म आहेत, ठीक आहे, आणि त्या माध्यमातून आणलेले जे प्रारब्ध आहे तर ते कर्म इच्छांच्या रूपाने येतं. कारण इच्छांशिवाय तुम्ही कर्म नाही करू शकत आणि म्हणून ते कर्म करत असताना आपल्याला इच्छांचं एक ड्राईव्ह, एक इच्छांचं पाठबळ, एक इच्छांचा पुश आपल्याला लागतो. एक जर्क, एक धक्का, एक झटका लागतो जेणेकरून आपण कर्मगतीकडे वळत असतो किंवा कर्म करत असतो. आपण जेव्हा मगाशी 3 कर्मांविषयी बोललो, संचित, प्रारब्ध आणि तुम्ही क्रियामाण म्हणलात, मी आगामी कर्म असाही एक शब्द ऐकला होता आणि माझं असं अंडरस्टँडिंग होतं गीतराजजी की प्रारब्ध म्हणजे मागील, संचित म्हणजे जे आत्ता चालू आहे ते, आणि आगामी म्हणजे पुढच्या जन्मात जे कर्म भोगावं लागणार आहे ते कर्म. पण तुम्ही क्रियामाण सुद्धा म्हणलात. मग क्रियामाण आणि आगामी कर्मामध्ये काही अंतर आहे किंवा काही साम्य आहे? साम्य म्हणायचं झालं तर लक्षात घेण्यासारखे की 3 म्हणजे आगामी हा जो कर्मांचा जो आपण पार्ट म्हटलं तर वास्तविक तो ह्या 3 मध्येच मोडतो. म्हणजे आपण जे प्रारब्ध आणलेलं आहे तेच आपण भविष्यातून येत असतो घेऊन ते, आणि वर्तमानात त्याच्यावर कृती करून ते भूतकाळात जात असतं. असं आहे. पण हा जो फरक आहे ना, हा समजणं फार गरजेचं आहे की आपण ज्याला आगाऊ येणारे जे कर्म म्हणतोय किंवा जे येणारे भविष्यातून येणारे जे काही इव्हेंट्स आहेत किंवा ज्या घटना आहेत ते वास्तविक येतात कशा, तर हा जो क्रम आहे हा मुळात थोडासा समजून घेण्यासारखा आहे. याच्यासाठी एक फार उत्तम एक सो अनुभव आहे आणि ह्या विषयामध्ये मी का वळलो याचा एक माझा व्यक्तिगत अनुभव आहे, तो मी जरूर शेअर करू इच्छितो. करा ना प्लीज. माझ्या आध्यात्मिक जर्नीमध्ये किंवा आध्यात्मिक प्रवासामध्ये 2008 साली मी आंध्र प्रदेश पिठापूर इथे परिक्रमा करत होतो. आमचे अनेक मित्र आणि मी त्यांच्यासोबत होतो. या परिक्रमेत आम्हाला लक्षात आले की कोणीतरी दिव्य पुरुष त्या क्षेत्रात आलेला आहे आणि ही खबर मिळताच आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो आणि पोचल्यानंतर अनेक लोक तिथे होते आणि योगायोगाने तिथे जे बसलेले लोक होते ना हे जवळपास 40-45च्या फुटीलच होते. आणि 2008 साली म्हणजे आजपासून आपण जवळपास 10 ते 15 वर्ष पाठी गेलो तर माझं वय तितकं काही हे नव्हतं. आम्ही मित्र सर्व तरुण मंडळी होतो. तर त्या दिव्य पुरुषाने आम्हा सर्व तरुणांना पाहून आम्हाला जवळ बोलवलं आणि त्यांनी परिचय विचारला. आता यात गंमत पहा,
2008 साली माझी ज्योतिषशास्त्रातली जी सुरुवात आहे ती नुकतीच सुरू झालेली होती. काही असं म्हणजे सखोल असा काही अभ्यास नव्हता. पण 10 मित्रांनी त्यांचा परिचय दिल्यानंतर ज्यावेळेला माझी वेळ आली त्यावेळेला माझा परिचय त्या 10 मित्रांनी दिला की हा ज्योतिषी आहे. तर तिथे मी थोडंसं मी व्यक्तिगत स्वरूपात घाबरलो. कारण एक योगीजन आपल्या समोर येत आणि आपण आपलं एक ज्योतिषी आहे किंवा एक ॲस्ट्रॉलॉजर आहे अशी ओळख सांगणं थोडंसं म्हणजे छोट्या तोंडी मोठा घास घेण्यासारखंच आहे. अनुभव नसताना पण तो परिचय मी नव्हता दिला, माझ्या मित्रांनी दिला होता. तो माझं फसल्यासारखं झालं होतं त्यावेळेला. आणि मग अच्छा ते म्हणाले ओके म्हणजे आप ज्योतिष शास्त्र को पढ़ते हो. ठीक आहे. आणि तिथे एक जोडपं होतं, मुंबईचंच होतं, प्रोफेसर जोडपं होतं, दर्शनशास्त्राचा अभ्यास करणारा. तर त्यांनी त्यांचा परिचय दिला. आमची ओळख झालीच होती बसल्या बसल्या की आपण कुठून आलात. तर ते म्हणाले की आम्ही मुंबईहून आलेलो आहे. तर आम्ही बसलो आणि त्यांनी अचानक त्या योगीजनांचा जो ती जी व्यक्ती होती त्यांचा अचानक मूड बदल. ते म्हणाले मी एक प्रश्न विचारू इच्छितो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हा जोशी देईल, नाही तर हे दर्शनशास्त्र शिकवणारं जोडपं. त्या क्षणी मला फार म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात फार भीती वाटली की असा काही म्हणजे कोणताही आध्यात्मिक फार मोठा शास्त्राशी संबंधित किंवा तत्वज्ञानाशी निगडीत असा प्रश्न विचारला तर आपण काय उत्तर देणार. ठीक आहे. त्याला नुकतीच आपली एक जिज्ञासू वृत्ती आपण ज्योतिष हा विषय शिकण्यासाठी सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस असा प्रश्न येणं समोर की कोणीतरी आपल्याला दिव्य व्यक्ती किंवा दिव्य पुरुष असं काही जे सिद्ध आहेत असे कोणी काही प्रश्न विचारतात तर थोडीशी भीती तर मनात येणारच. आणि त्या भीतीपोटी मी थोडं आतून घाबरलेलोच होतो. त्यांनी तो प्रश्न विचारला. तर त्यांनी तो प्रश्न असा विचारला जो आत्ताच्या तुम्ही जे क्रम विचारलेला आहे कर्मांचा त्याच्याशी निगडीत आहे. त्यांनी प्रश्न विचारला की भूत भविष्य वर्तमान याची योग्य सिक्वेन्स सांगा. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. बरोबर आहे. तर मी मला स्वतःला वाचवण्यासाठी मी दर्शनशास्त्र शिकवणाऱ्या जोडप्याकडे बोट दाखवलं. का तर ते ह्याचं उत्तर देतील कारण ते ऑलरेडी दर्शनशास्त्र अभ्यास करतायत आणि मी सेफ होईल, म्हणजे मला उत्तर द्यावं लागणार नाही. तर त्या जोडप्याने उत्तर दिलं की भूत, वर्तमान आणि भविष्य असं उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी म्हटलं नाही चुकीचं आहे. आता मात्र फार मोठा प्रश्न माझ्यासमोर यक्ष प्रश्न की बाबा मी उत्तर काय देऊ. पण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला महात्म्यांना प्रबोधन करायचं असतं, महात्म्यांना एक संदेश द्यायचा असतो किंवा समाजाला एक शिकवण द्यायची असते त्यावेळेला ते मूर्खाच्या तोंडूनही काहीही वधवू शकतात. ही क्षमता त्यांची असते. आपल्याकडे माहिती आहे की रेड्याच्या तोंडून संत मालिकेने रेड्यांच्या तोंडातून वेद वधवलेले आहेत. ही आपल्याकडे पूर्वपीठिका आहे इतिहासातली. तर त्या क्षणी माझी अवस्था तशी काहीतरी झाली होती. पण आपोआपच माझ्या तोंडून एक सिक्वेन्स बाहेर पडली की भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ असं म्हटल्यानंतर ते म्हणाले अगदी बरोबर, पण याचं वर्णन कर. कसं? म्हणजे कोणतीही घटना घडण्यासाठी ती भविष्यात लिखित लागते, वर्तमानात घडते आणि मग भूतकाळात जाते. असं म्हटल्यानंतर त्यांनी ज्योतिषशास्त्रासाठी मला आशीर्वाद दिला की तुम्ही ज्योतिषशास्त्रात चांगलं कार्य करा. भविष्य काळात एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा त्याची नोंद कुठे होते? त्याची नोंद प्रारब्धामध्ये होते का? म्हणजे मी मला बरोबर समजलं की नाही मी बघत होतो की आपल्यासाठी जे भविष्य आहे ते वास्तविक आपलं प्रारब्ध आहे, म्हणजे आपण केलेले पास्ट लाईफचे कर्म आहेत. हा. आणि ती प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमान काळात जेव्हा ती घटित होते तेव्हा ती प्रारब्धामधून येत असते. प्रारब्धामधून येत असते आणि ती घटित झाली होय की ती भूतकाळात जाते. मग तिथे कुठल्या कर्मात जाते ती? का ते कर्म निघून जातं? नाही, तो जो भूतकाळ आहे तो येणाऱ्या जन्मांचा स्क्रिप्ट असते. ओ, म्हणजेच मागील जन्मातले जे कर्म आहेत ते इच्छा स्वरूपात भविष्यात लिहिलेले आहेत, ते वर्तमानात घडतात आणि त्याच्यावर आपण जी कृती करतो तो जो भूतकाळ होतो तो भूतकाळ आपल्या पुढच्या जन्मांची स्क्रिप्ट लिहित असतो. मग आपण ज्याला धर्म अर्थ काम मोक्ष असं म्हणतो आणि मोक्षाकडे सगळ्यांची वाटचाल चालली असं आपण म्हणत असतो. आणि मोक्षाची स्थिती मी अशीच ऐकली होती की त्या स्थितीमध्ये सगळे कर्म विघटित झालेले आहेत, कुठलेच कर्म उरलेले नाही आहेत. त्याच्यामुळे भूत, वर्तमान आणि भविष्य यांचा काही संबंधच नाहीये.
तर मग जेव्हा भूतकाळात एखादं कर्म येत आहे वर्तमानामध्ये आणि तिथे समजा भविष्यातून जेव्हा एखादं कर्म वर्तमानामध्ये येत आहे आणि तिथे क्रियामाण जसं तुम्ही म्हणलात किंवा एखादी ऍक्शन केलीच नाही तर ते भूतकाळामध्ये काहीच जाणार नाही, म्हणजे ती नोंद होणारच नाही किंवा मग आपण मोक्षाकडे वाटचाल करत जाऊ असं त्याचा अर्थ होतो. एक श्रुती वचन आहे आणि एक संस्कृत वचन सुद्धा आहे जे मी माझ्या ज्योतिषच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो. कर्म फल विपाक कालाविधानम. एक व्यक्ती कर्म करतो त्याचं एक फळ तयार होतं. ते फळ विपाक म्हणजे पिकतं आणि कालाविधानम समय आल्यानंतर म्हणजेच पुन्हा वेळ आल्यानंतर ते पिकलेले फळ आपल्याला भोगायला मिळतं. जर ही सिक्वेन्स खरी असेल की आपण वारंवार जन्म घेणार म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम या सिक्वेन्स प्रमाणे आपण वारंवार जन्म घेणार, वारंवार कर्म होणार, त्या कर्मांचं वारंवार फळ तयार होणार आणि समय आल्यानंतर वेळ आल्यानंतर ते पुन्हा आपल्यालाच भोगायचं आहे. तर ही सिक्वेन्स जर कायम राहिली तर मोक्ष नावाचा प्रकार अस्तित्वात नाही असं म्हणावं लागेल. बरोबर. पण मग मोक्ष म्हणजे काय? आता गंमत अशी आहे की मोक्ष म्हणजे काय तर आतापर्यंत जे काही आपण कर्म केलेले आहेत, ठीक आहे, आणि त्या कर्मांमधून ज्या ज्या व्यक्तींची किंवा ज्या ज्या आत्म्यांशी आपलं कार्मिक अकाउंट आहे, ऋणानुबंध ज्यांच्यासोबत आहे, ते ऋणानुबंध जसजसे सॉर्ट होत जातात, कमी होत जातात, ते ऋणानुबंध जसजसे त्यातून आपली मुक्तता होत जाते तसंच आपण निर्वाण अवस्थेकडे वाटचाल करत असतो. ठीक आहे. आणि ज्यावेळेला कोणत्याही प्रकारचे कर्म अस्तित्वात राहत नाहीत, कोणासोबतही कोणतेही ऋणानुबंध राहत नाहीत, त्यावेळेला एकच पर्याय असतो ज्याला पतंजली म्हणतात की इच्छा पूर्ती झाल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतं. धर्म अर्थ काम मोक्ष ही जी 4 सिक्वेन्स आहे ह्याच्यामध्ये आपल्याला समजून घेण्याचा भाग हा आहे की धर्म नक्की काय, अर्थ नक्की काय, काम नक्की काय आणि मोक्ष नक्की काय. तर धर्म हा जो याची जी परिभाषा आहे ती आपण फारच मोठी घेतो, म्हणजे मोठा आपण त्याचा अनुमान लावतो. पण धर्म हे सांगितलेलं आहे की तुम्ही काय धारण करून आलेला, तुमचं या पृथ्वी तलावर येण्याचं प्रयोजन काय, तुमचं योगदान काय असणार आहे आणि त्या योगदानाच्या माध्यमातून तुमचं होणार आहे अर्थार्जन. बरोबर आहे. अर्थार्जन ते झालं पाहिजे जे तुमच्या काम म्हणजेच कामना इच्छांना पूर्ण करेल. आणि जर इच्छापूर्ती झाली तर ह्या जन्मात आणलेले टास्क इच्छापूर्ती झाल्यानंतर या जन्माच्या टास्क मधून मुक्ती आहे, त्याला मोक्ष म्हटलेलं आहे पतंजलीने. पतंजलीने जन्म मृत्यूच्या वेख्यातून मोक्ष नाही म्हटलेलं, त्या इच्छांमधनं मोक्ष असं म्हटलेलं आहे. या जन्मात त्यातून मुक्त होणं आहे. तर तो टास्क फार महत्वाचा आहे. एखाद्या सरकारी दप्तरात तुमचं काही काम आहे, ठीक आहे, ते एका फेरीत झालं ठीक, दुसऱ्या फेरीत झालं तरी ठीक, पण तिसऱ्या फेरीनंतर मात्र तुम्ही थोडेसे फ्रस्ट्रेट व्हायला लागा की अरे होत नाही. ठीक आहे. म्हणून पतंजली काय म्हणतात की ज्या जन्मात जो टास्क आणलाय तो त्याच वेळेला कंप्लीट करा, नेक्स्ट जन्म नवा टास्क, नाहीतर पुन्हा तुम्हाला त्याच कर्मांसाठी वारंवार यावं लागेल. पण मग याचा अर्थ असा का की मी हा जन्म घेण्यापूर्वी मी ठरवू शकतो की या जन्मामध्ये जी कर्म मला करायची आहेत, म्हणजे प्रारब्धामधनं येणारी कर्म, ती कुठली कर्म मी घेऊन येणार या जन्मामध्ये हे मी ठरवू शकतो का? हो, ठरू शकतं आणि ते आपण घेऊन आलेलो असतो. ठीक आहे. पण भविष्यातले आणलेले कर्म आपण भविष्य रूपाने आपल्या समोर येतात, वर्तमानात घटित होतात आणि भूतकाळात जातात. याच्यामध्ये आपले जे क्रियामान आहे ते फार मोठा रोल प्ले करतो. ठीक आहे. आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की एखादी गाय दावणीला बांधलेली असेल, पण पार गळ्याकडून खेचून खुंटी बांधलेलं असेल तर ती गाय किती हालचाल करू शकेल? नाही फारशी. बिलकुल, म्हणजे फारच अंतर कमी आहे त्या गायीचं आणि त्या दावणीचं. तर फार कमी अंतरात ती जास्त काही मुवमेंट करू शकणार नाही. पण ती जर थोडी सैल असेल ती रशी, तर ती गाय कदाचित उठेल, बसेल, लेफ्ट राईट म्हणजे उजवीकडे डावीकडे थोडी हालचाल करू शकेल. थोडी मोठी असेल तो थोडासा फेरफटका मारू शकेल, किंवा ती दोरीच नसेल तर ती गाय मुक्त हस्ते गोठ्यामध्ये विचरण करू शकते किंवा वावरू शकते. तर तुम्ही ती रशी किती मोठी आणलेली आहे, तुम्ही तुमच्या कर्म प्रारब्धासोबत किती बंधन रूपात बांधलेले आहात हे सुद्धा आपण लिखित स्वरूपात घेऊन येतो.
त्यामुळे आपल्याला हे पाहता येतं की नक्की कसं, म्हणजे कशा प्रकारे हे कर्मबंधन जे आहेत आणि ह्याची जी आपल्याला रशी आहे, आपल्याला जे क्रियामान आहे, याच्यात किती सूट मिळालेली आहे. क्रियामाण हा जो शब्द आहे ना, हा मला थोडासा अजून जास्ती समजून घेण्याची इच्छा होते. त्याबद्दल सांगाल का? ठीक आहे, एक उदाहरण देतो. एक फार सुंदर असं पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे श्री दत्तदुर्गा संवाद. स्वामी दत्तावधूत आपल्याला माहिती असेल, दत्तांश अवतार आहेत आणि हिमालयातील वेर योगींमध्ये त्यांची गणना होते. त्यांचा एक संवाद आहे त्या पुस्तकाचे ज्या लेखिका आहेत किंवा संपादक आहेत त्यांच्यासोबत. आणि त्या संवादामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यात एक प्रश्न आहे जो फार म्हणजे माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा माझ्या ज्योतिष किंवा अन्य विषयांच्या डेप्थसाठी तो कारणीभूत ठरलेला आहे. ते उत्तर, तर तो प्रश्न असा आहे की खरंच कर्माने नशीब बदलता येतं का? हाच प्रश्न माझ्या मनात पण होता. हा प्रश्न असा आहे की खरंच कर्माने नशीब बदलता येतं का? त्यावर स्वामी म्हणतात, होय, कर्माने नशीब बदलता येतं जर नशिबात लिहिलं असेल तर. म्हणजे आपण जे काही, ज्याला आपण म्हणतो ना की फ्री विल आहे, क्रियामान आहे, मी स्वतः काहीतरी करतोय, तर नाही, जे काही होतंय ते ऑलरेडी प्रीडेस्टिन आहे. म्हणजे जो तुम्ही मगाचा प्रसंग सांगितला, जिथे ते महान सिद्धयोगी होते, दर्शन शास्त्र शिकलेलं जोडपं होतं, तुम्ही होतात तुमच्या मित्रांबरोबर, म्हणजे तो पूर्ण सीन मी समजा रिप्ले केला तर तिथे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर गेला होतात आणि तुमच्या मित्रांनी तुमची ओळख तिथे सांगितली. सिद्धयोगींनी ते तुम्हाला बघितलं, दर्शनशास्त्राचं जोडपं पण तिथेच होतं. त्यांच्या मनात एखादा प्रश्न आला आणि तो प्रश्न त्यांनी विचारला आणि त्याचं उत्तर तुम्ही अचूक दिलं. हे सगळं लिहून ठेवलेलं होतं? बिलकुल, असंच म्हणावं लागेल. आणि ते तुम्ही तुमच्या प्रारब्धामध्ये तुम्ही तसं घेऊन आला होतात, म्हणून ते वर्तनामध्ये घटित झालं आणि मग तिथून तुमची कदाचित दिशा सुद्धा पुढे मिळत गेली. प्रत्येक विचार, प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक कर्म हे पूर्वीच लिखित आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याकडून सर्व घटना घडत असतात. फ्री विल वर्सेस डेस्टिनीचं तुम्ही बोललात, पण फ्री विल वर्सेस डेस्टिनीवरती अजून आपण काही बोलू शकतो का? ही सिक्वेन्स कशी आहे माहिती आहे का? म्हणजे सुरुवात किंवा ह्याची सिक्वेन्स अशी असायला पाहिजे की ज्यावेळेला आपण कर्मसिद्धांतावर बोलतो तर प्रारब्ध जे आपण घेऊन येतो त्याच्यामध्ये कोणतेही बदल नाही घडू शकत, त्याला ऑल्टर नाही करता येत प्रारब्धामध्ये, कारण की ते झालेलं आहे आणि ते स्टोर्ड आहे. नाही, संचित आहे. ते स्टोर्ड जे आहे ते संचित आहे, संचित. त्यातून ह्या जन्मात येताना आपण एक बकेट घेऊन आलेलो, त्या बकेटमध्ये काय आणले काय नाही आपल्याला काही माहिती नाही, कारण स्मृती नाहीये. बरोबर आहे. आणि ते जे आणलं म्हणजे एकदा टँक मधून तुम्ही बादली भरली की त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते आलं. आता त्याच्यात तुम्ही काही करू शकत नाही. बरोबर आहे. मग आता त्यात जे काही पाप आणि पुण्यकर्म आहेत यांच्या सोबतच तुम्हाला जगायचं आणि त्यासाठी लागणारे जे ऍक्शन्स आहेत, ठीक आहे, उदाहरणार्थ तुम्ही जर प्रारब्धामध्ये लॉटरी जिंकणं आणलेलं आहे तर ती लॉटरी जी आहे ती जिंकण्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल? तिकीट घ्यावं लागेल. पण ती तिकीट घेण्याची इच्छा सुद्धा आपण घेऊन आलो असतो त्या प्रारब्धामध्ये, बकेटमध्ये. त्या बकेटमध्ये, त्या प्रारब्धाच्या बकेटमध्येच आपण इच्छा सुद्धा घेऊन आलेलो आहे. सो मग आपली फ्री विल तिथे काय आहे? आपण तिकीट टाकायची एवढी फ्री विल आहे, पण ती फ्री विल सुद्धा बांधील आहे ना त्या प्रारब्धामध्येच. कारण पाप आणि पुण्य कर्मांमध्ये आपण फक्त लोलकाप्रमाणे झुलतोय, ठीक आहे, आणि झुलण्यासाठी जी आपल्याला ड्राईव्ह पाहिजे तो आहे इच्छा. इच्छेमुळे काय होतं, आपल्याला ड्राईव्ह मिळतो आणि आपण तसे कर्म करायला लागतो. मग बऱ्याच वेळेला चांगलेही होतात, त्याचं चांगलं फळ मिळतं, आणि काही वेळेला चुकीचेही कर्म होतात, त्याचं आपल्याला वाईट फळ मिळतं. पण मग मी असं ऐकलं होतं की रमण महर्षींनी एकीकडे सांगितलं होतं की नन ऑफ द ऍक्शन्स दॅट हॅपन इन दिस वर्ल्ड हॅपन विदाउट माय परमिशन फॉर दोज टू हॅपन. म्हणजे एखादी गोष्ट कितीही व्हावीशी अशी वाटत असली आणि ती व्हायची नसेल तर ती होत नाही, आणि एखादी गोष्ट जर का होणार नसेल तर ती कितीही व्हावी अशी वाटली तरी ती सुद्धा होत नाही. तर त्याच्यामध्ये नसेल होणार, ती होत असेल, म्हणजे दोन्ही करेनी. आणि मग त्यांच्या त्या भक्तांनी तिथे त्याला विचारलं की मग माझी फ्री विल काय? तर ते म्हणले तुझी फ्री विल इतकीच आहे, रमण महर्षी म्हणाले, की ती जेव्हा घटना घटित होतीये त्यावेळेला त्याच्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन काय आहे, आणि तो दृष्टिकोन समजा सकारात्मक आणि सरेंडरचा आणि ऍक्सेप्टन्सचा असेल तर मग कदाचित तू नवीन कर्म क्रिएट करणार नाहीस. बरोबर. पण ते समजा तू रेजिस्ट केलंस की हे मला नको आहे पण होतंय, तर मग तिथे कर्म बनलं आणि ते कर्म परत स्टोअर झालं. बिलकुल.
आपण ज्यावेळेला कोणत्याही प्रकारचं ऋणानुबंध किंवा कार्मिक अकाउंट क्लिअर करण्यासाठी एकमेकांसमोर येतो, त्यावेळेला हिते मन, बुद्धी, चित्त, अहंकार या ज्या गोष्टी आहेत या रोल प्ले करतात. ठीक आहे. ते कर्म जर आपल्याला चुकवायचं असेल किंवा मिटवायचं असेल, ते ऋणानुबंध कट ऑफ करायचं असेल, क्लिअर करायचं असेल, तर आपल्याला त्याला रिस्पॉन्स करावा लागतो, रिॲक्ट करावं नाही लागत. जर रिॲक्ट केलं तर ते कर्म काय होतं, पुन्हा कॅरी फॉरवर्ड होतं. म्हणजे तुम्ही लॉटरीच्या तिकीटचं आता मगाशी उदाहरण दिलं आणि लॉटरीचं तिकीट घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये आली आणि समजा या जन्मातल्या संस्कारांनी मला सांगितलं असेल की अरे लॉटरी वगैरे सट्टा बाजारात जाऊ नकोस आणि ते समजा संस्कार त्यावेळेला माझ्यासमोर आले आणि मी तिकीट घेण्यापासून मुकलो, तर त्याच्यामधनं येणाऱ्या ऍक्शन्स, त्याच्यामधनं येणारे रिवॉर्ड्स की लॉटरी जिंकणे ते होणारच नाही, असं होऊ शकेल का? मी म्हटलं ना की हे सुद्धा तुम्ही प्रारब्धात लिहूनच घेऊन येता की कोणत्या प्रकारची सराउंडिंग तुम्हाला मिळेल, कोणत्या प्रकारचं कुटुंब मिळेल आणि ते तुम्हाला कोणत्या गोष्टींसाठी परावृत्त करेल किंवा रोखेल, हे सुद्धा तुम्ही ऑलरेडी लिहून घेऊन आलेलं आहात. कर्मसिद्धांतावरनं थोडंसं लांब जाऊन समजा बघितलं तर कर्मसिद्धांत तर आहेच, पण कर्मसिद्धांत आणि कर्म भोगणारं आहे आपलं हे शरीर. आता आयुर्वेद असं सांगतं की हे जे शरीर आहे हे पंचमहाभूताचं आहे आणि पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे आणि त्याचे म्हणजे आमच्या इनोटॉक्सवरती एक खूप छान असे आयुर्वेदिक वैद्य डॉक्टर वैभव मेहता आले होते आणि त्यांनी खूप छान विश्लेषण केलं होतं याचं. तर ते म्हणले की पंचमहाभूतांचं शरीर आणि तिथे 3 गुण आहेत, राजस, सत्व आणि तमस, आणि शरीर ते बनलंय त्या पंचमहाभूत आणि गुणांनी. तिथेच पंचकोश सुद्धा आहेत, म्हणजे जसं प्राणमय कोश, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. तर एकीकडे पंचमहाभूतांचं शरीर, 3 गुण आणि कोश आणि शरीरामध्ये असलेले 7 चक्र सुद्धा आहेत. म्हणजे मला कसं वाटतंय ना की हे जे शरीर आहे हे अतिशय सॉफिस्टिकेटेड ट्रान्समिटर आणि रिसिव्हर असल्यासारखे, तर ह्याचा थोडासा उलगडा कराल का? नक्की. सर्वप्रथम एक आत्मा, एक सोल, एक प्राणशक्ती जी आहे तिचा प्रवास समजून घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला शरीरात 7 चक्र आहेत आणि प्रत्येक चक्रावर आपल्याला जवळपास 100 वेळा जन्म घ्यावा लागतो आणि प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही इव्हॉल्व्ह होत जाता. ठीक आहे. उदाहरणार्थ मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्रामध्ये हे सर्व्हायव्हलचं चक्र आहे. याच्यामध्ये फक्त काही तुम्हाला जिवंत राहणं. आपलं जे मूलाधार चक्र आहे हे आपले मनुष्य योनीत जन्माला येण्याआधी जी पशु योनी आहे त्या पशु योनीचं हे सहस्त्रार आहे. मानव जन्मामध्ये आपलं जे मूलाधार आहे ते पशु योनीचं काय सहस्त्रार आहे. ते सहस्त्रार खुललं की तुम्ही मनुष्य जन्मात प्रवेश करता. मग पुन्हा तुम्ही परत रिटर्न जात नाही. ठीक आहे. तिथेच थांबता किंवा तिथून पुढे प्रवास होतो, रिटर्न कधी जात नाही. म्हणजे प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये जी योनी मेन्शन असते त्या योनीचं सहस्त्रार चक्र ही मनुष्य, त्या योनीतून प्रवास झालेला आहे. बरोबर. आणि म्हणून मनुष्य जन्म मिळाला आहे. बरोबर. आणि त्याचा सगळा डेटा त्या मूलाधार चक्रामध्ये स्टोर्ड आहे, असं त्याचा अर्थ? हा, बिलकुल. म्हणजे जी सुरुवात आहे आता ते सर्व्हायव्हलचं म्हणजे सुरुवाती म्हणजे मूळ आधार आहे आणि तिथूनच आपल्याला पुढची यात्रा सुरू करायची आहे. तर फार बेसिक जे सोल्स आहेत जे नुकतेच पशु योनीतून मनुष्य योनीत आलेले आहेत ते तुम्हाला मूलाधार मध्ये मिळतील. काय असतं त्यांचं काम? स्वतःला जगवण्यासाठी वाटेल ती कृती करणं. ठीक आहे. तिथे कोणत्याही प्रकारची तुम्हाला मानवी गुण, सद्गुण आपल्याला पाहायला मिळत नाही. तिथे फक्त काय की मला जिवंत राहायचंय, मला सर्व्हाइव्ह करायचंय. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मग तिथे आपण अनेक आतंकवादी, नक्सलवादी, अनेक असे खाटीक असे जे लोक आहेत ते म्हणजे त्यांचं सर्व्हायव्हल काय की दुसऱ्याला मारून स्वतःला अस्तित्वात ठेवणं, जगण्यासाठी जे करावं लागेल तेवढंच आहे. पण तिथेही त्या मूलाधार चक्रामध्ये जे 100 जन्म आहेत त्यातही तुम्ही हळूहळू इव्हॉल्व्ह होत जाता. तिथे फक्त त्या जन्मामध्ये, त्या मूलाधार चक्राच्या 100 जन्मांमध्ये तुम्ही फक्त स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी इतरांचं काय करता? हनन करता. ठीक आहे. किंवा इतरांच्या आधारावर जीवजीवस्य जीवनम, तर त्या पद्धतीने तुम्ही फक्त स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी दुसऱ्यांचा वध करता किंवा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचा फायदा घेता असं म्हणायला लागेल. आणि तिथून
मग आपण स्विच करतो स्वाधिष्ठानवर. आपण जे मूलाधार चक्रामध्ये जन्माला येणारे लोक आहेत त्यांना आपण मृतात्मा म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये इमोशन्स नावाचा प्रकार नाहीये, भावना ह्या प्रबळ नसतात. ठीक आहे. त्यामुळे विचार करा ना, एखाद्या आतंकवाद्याला एक गोळीबार करून किंवा एक बॉम्ब टाकून 100 लोकांना मारण्यात काय, म्हणजे हजारो लोकांना मारण्यात काय आनंद येत असेल, पण त्याच्याकडे भावना हा प्रकार नाही, कारण तो नुकताच पशुयोनीतून आलेला आहे. ठीक आहे. पण त्या 100 जन्मांमध्ये आपण इतरांच्या आधारावर स्वतःला जिवंत ठेवतो आणि त्यानंतर मग आपण स्वाधिष्ठानमध्ये स्विच करतो. दुसरं जे आपलं चक्र आहे, नवील चक्र ज्याला म्हणतात स्वाधिष्ठान, या चक्रामध्ये येऊन ते आत्मा काय करतात माहितीये का, ज्यांना मारलं आणि स्वतःला जिवंत ठेवलं त्या सर्व सोल्सना ह्या चक्रामध्ये येऊन ते प्रोटेक्ट करतात. इथे जे 100 जन्म आहेत याच्यामध्ये ते काय करतात, त्यांना ज्यांच्या आधारावरती इथे आहेत त्यांना ते प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. ठीक आहे. आणि मग इथे प्रोटेक्शन देऊन मग आपण सोल्जर्स म्हणतो, आर्मीमध्ये जे लोक आहेत अशा प्रकारचे जन्म मिळतात जिथे सुरक्षा हा जो विषय, इतरांना प्रोटेक्ट करण्याची, ह्या प्रकारचे जन्म आपल्याला स्वाधिष्ठानमध्ये मिळतात. ठीक आहे. तिथून आपण पुढे मणिपूर चक्रावर येतो. मणिपूर चक्रावर आल्यानंतर सुरुवातीला आपण लोकांना मारलं, स्वतःला जिवंत ठेवलं, स्वाधिष्ठानमध्ये त्याच लोकांना प्रोटेक्ट केलं आणि मग आपण स्वतः मणिपूरवर आलोय. आता ते लोक, ते आत्मा जे आहेत ज्यांना तुम्ही प्रोटेक्ट केलं, ते प्रोटेक्शनचं तुमचं जे हे आहे, काय म्हणतात त्याला, ते ऋण आहे, ते चुकवतात कसे माहिती आहे का. तो व्यक्ती एखाद्या एरियामध्ये, एखाद्या प्रदेशामध्ये जन्माला येतो आणि ते सर्व लोक त्या प्रदेशात जन्माला येतात आणि ते त्याला स्वतःचा नेता बनवतात किंवा आध्यात्मिक गुरु बनवतात, फॉलोअर्स बनतात, त्याचे भक्त बनतात किंवा एका नेत्याचे जे फॉलोअर्स आहेत, ठीक आहे, ते सर्व किंवा त्याचे जे मतदार आहे ते लोक असतात ज्यांना त्यांनी काय केलेलं आहे, प्रोटेक्ट केलेलं आहे. आणि मणिपूर चक्रात मग ते आध्यात्मिक गुरु किंवा स्पिरिच्युअल गुरु किंवा नेते मंडळी जे आहेत हायर पोझिशनला, तिथे लोकांच्या सपोर्टने जाता येतं, लोक निवडून देतात, अशा पोझिशन्सला जाऊन ते बसतात. आणि त्या मणिपूर चक्रानंतर पुढे येतं हार्ट चक्र. ठीक आहे. मणिपूर चक्रामध्ये आपण मृतात्मा, बालात्मा, ठीक आहे, त्यानंतर इथे जे आहेत मणिपूर चक्रानंतर हार्ट चक्रावर आल्यानंतर हे विज्ञानमय कोश मध्ये येतात, प्रवेश करतात. याला युवा आत्मा आपण म्हणतो. ठीक आहे. आणि युवा आत्मामध्ये हे जे सोल्स आहेत हे सोल्युशन देण्याचं काम करतात. ठीक आहे. हिथून जो पैसा सुरू होतो, धन आपण ज्याला म्हणतो, तो अनलिमिटेड व्हायला सुरुवात होतो. म्हणजे आपण अनेक असे दिग्गज पाहिलेले आहेत मोठमोठ्या कंपनीतले, ती जे सॅलरी घेतात ना महिन्याला, एखाद्या मोठ्या उद्योगपतीचा वर्षाचा टर्नओव्हर सुद्धा नसतो. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीचा पैसाचा ओघ जो आहे तो हार्ट चक्रापासून सुरू होतो. खालचे 3 चक्र जे आहेत ते तुम्हाला फार नेमकाच पैसा, मोजकाच पैसा देऊ शकतात. म्हणजे मूलाधार चक्रावरचा जो पैसा आहे तो फक्त तुम्हाला जिवंत राहण्यासाठी जो पैसा लागतो तो मिळतो, सर्वायवल, फक्त की जेमतेम जीवन चाललेलं आहे. मग त्यात तुम्हाला अर्धपोटी झोपावं लागू शकतं, नीटचे कपडे अंगावर नाही आहेत, या सर्व पद्धतीचे. पण स्वाधिष्ठान चक्र सॅटिस्फॅक्शनचं चक्र आहे. स्वाधिष्ठान म्हणजे हार्ट, मूलाधार पासून वरचं लेवल चक्र. ओके. ठीक आहे. इथे काय होतं, हे सर्वायवल नंतर हे सॅटिस्फॅक्शनचं चक्र आहे. इथे जो पैसा आहे ना तो तुम्हाला पोटभर जेवण देईल, अंगावर चांगले कपडे देईल, इथपर्यंत जो सॅटिस्फॅक्शन आहे ते तुम्हाला स्वाधिष्ठानला मिळतं. मणिपूरला आल्यानंतर तुम्ही जमिनीचा तुकडा किंवा घर विकत घेऊ शकता. ज्या लोकांचे घर होतात स्वतःचे, ते मणिपूर चक्रावर आहेत, जमीन घेऊ शकतात, जमिनीचा तुकडा, घर घेऊ शकतात. ठीक आहे. आणि ज्यांचे घर होत नाहीत, काही केलं, पैसा अमाप येतो पण प्रॉपर्टीज होत नाहीत, अशा लोकांचे मणिपूर डिस्टर्ब असतात. ठीक आहे. आणि हार्ट चक्रावाले ते आहेत तिथे तर मग म्हणजे मूलाधारला तुम्ही सर्वायवलचा पैसा, थोडका, मोजका, स्वाधिष्ठानला सॅटिस्फॅक्शन देणारा, समाधानकारक, मणिपूरला तुम्ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकता, इतका पैसा जरूर येतो. आणि त्याच्या पुढचा जो आहे हार्ट चक्र, एकदा तो ऍक्टिव्हेट झाला तर मग पैशाचा जो ओघ जो आहे तो अनलिमिटेड होतो, तो वाढतो. आणि हार्ट चक्राच्या वरती हार्ट चक्रावर आलेली जी आत्मा आहेत, हे सर्व आत्मा जे आहेत सोल्युशन देण्याचं काम करतात. यांना युवा आत्मा म्हणतो. हे कमी वयात असं काही करून जातात ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. आणि हे लोक अशा प्रकारचे सोल्युशन देतात जिथे समाजाचं किंवा जगाचं भलं होतं. ठीक आहे. त्यामुळे त्या तुलनेचा पैसा सुद्धा त्यांच्याकडे ओढला जातो.
ह्या चक्रामध्ये आल्यानंतर शेवटी आहे त्याच्यावर जो आहे तो आहे आपला विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र ज्याला आपण म्हणतो. या चक्रामध्ये आल्यानंतर त्या आत्म्यांना जो प्रवास केलेला आहे, ही ते एक आरामदायी स्टेशन आहे, एक स्टॉप आहे, एक काय म्हणतात त्याला, एक स्थिरता आहे ह्या जन्मामध्ये. हा इतका लांबचा प्रवास केलेला आहे, जवळपास अनेक 400 जवळपास 400 पेक्षा अधिक जन्मांचा हा जो प्रवास आहे, ही ते एक ब्रेक मिळतो. या ब्रेकमध्ये काय की ते सोल्स जे आहेत ना, एखाद्या उत्तम अशा परिवारात जन्माला येतात, शिक्षण चांगलं होतं, बालपण चांगलं जातं, नोकरी चांगली मिळते, सर्व्हिस 30, 35, 40 वर्षाची होते, कोणती जास्त अडीअडचणी येत नाहीत लाईफमध्ये, विवाह होतो, मुलं होतात, मुलं मोठी होतात, त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना सोपवल्या जातात, आणि मग हे निवृत्त होऊन आरामात स्वतःचं आयुष्य व्यतीत करून अंत होतो. ही ती आणखी एक विशेष आत्मा आहे. तो असा आहे की ज्या आत्म्यांनी पाठच्या जन्मामध्ये साधना केली पण परफॉर्म करण्याआधी ज्यांचा मृत्यू झाला, ते विशुद्धी चक्रात जन्माला येऊन डायरेक्ट परफॉर्म करायला लागतात. म्हणून जे आपण लहान मुलं पाहतो ना, 1, 1.5, 2 वर्षांची, जे कमालीचे गातात, कमालीचे नृत्य करतात, ठीक आहे, अशा काही कृती करतात, इवन खेळामध्ये सुद्धा. तर ज्यांनी आपलं आयुष्य या क्षेत्रांमध्ये खर्च केलेलं आहे, ते लोक ज्या वेळेला अशा लहान लहान मुलांना पाहतात, त्यांना प्रश्न पडतो की हे टॅलेंट येतो कुठून, की हे शरीर इतकं छोटंसं आहे, पण ही जी कृती आहे, म्हणजे त्या वेळात आपल्याला काही गोष्टी समजायला फार जड जात होते, पण आजची काही मुलं आहेत जी आज मोबाईलचा वापर सर्रास करतात, आपण म्हणतो की ह्यांना हे कसं समजतं किंवा कसं शक्य होतं. तर ते विशुद्धी चक्रावर जे आहेत ते पाठच्या जन्मात झालेली साधना, ही ते येऊन केवळ काय फक्त डायरेक्ट कृती करायला सुरुवात करतात. पण मग त्यांनी जितकी ही साधना केलेली असते किंवा प्रत्येक चक्रावरती जो तुम्ही पडाव सगळा सांगितलात की लोएस्ट चक्राला लोक फक्त सर्वायवल म्हणतात, आणि मग जसं जसं ते दुसऱ्या चक्रामध्ये जन्म घेतात तसं ते त्याप्रमाणे त्यांचं इव्होल्युशन झालेलं असतं. बरोबर. पण त्या जन्मासाठी लागणारं जे काही ज्ञान असतं किंवा जे काही डेटा असतो तो कुठे स्टोर्ड असतो? तो संचितातून प्रारब्धाचा जो डेटा आहे, म्हणजे त्या कोशांचा पण काही महत्व आहे का? कोशांचा आणि कोशांचा म्हणजे आपण जर म्हटलं की आपण एक सोल किंवा एक प्राणशक्ती किंवा आत्मा म्हटलं तर त्या आत्माचे 5 लेअर आहेत. ठीक आहे, अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. आनंदमय कोश म्हणजे प्युअर ब्लिस, हॅपीनेस, आनंद. आत्म्याचा मूळ स्वभाव काय माहितीये का? आनंद. ठीक आहे, म्हणून हा जो प्रवास आहे, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, हृदयचक्र, विशुद्धी, हा जो प्रवास आहे, आणि पुढे आज्ञा आणि सहस्त्रार, ह्या चक्रांमधून जात असताना आपल्याला फार महत्वाची गोष्ट आहे की आपण ह्या पंचप्राणांमधून पण प्रवास करत असतो. पंचप्राणांमधून म्हणजेच पंचकोशांमधून आपण प्रवास करत असतो. मूलाधार चक्रामध्ये काय सर्व्हायवल आहे, अन्नमय कोश जे आहे तिथे फक्त काय, फक्त जेवणाची गरज आहे. ठीक आहे, त्यासाठी जे काही करावं लागेल. तिथे स्वभाव पण कसा असतो माहितीये का? त्या मूलाधार चक्रात असणारे जे लोक असतात किंवा जे सातत्याने मूलाधाराशी निगडीत आहेत, असे लोक जे आहेत हे स्वतःच्या नुकसानासाठी नेहमी इतरांना ब्लेम करतात. ते कधीही स्वतःवर ब्लेम करत नाहीत किंवा ते स्वतःवर घेत नाहीत. ठीक आहे, की याने असं केलं, त्याने तसं केलं, या स्तरावर असतात ते. तिथून हळूहळू उठत जातात ते. ठीक आहे, प्राणमय कोश, एनर्जी बॉडी जी आहे तुमची ती आहे. त्यानंतर तुमचे मनोमय कोश आहे. ठीक आहे, ज्याला आपण भावना तुमचे जे आहेत तो पार्ट आहे. त्यानंतर मनोमय कोशाला कुठलं चक्र असतं? मनोमय कोशाला तुम्हाला मणिपूर आणि हार्ट चक्राच्या मध्ये येतं, कारण त्याच्या भावना येतात, हार्टशी संबंधित आहे, तर त्याच्याशी संबंधित आहे. आणि त्याच्यावर मग तुम्हाला विज्ञानमय कोश, मग तुम्ही विशुद्धी आणि हार्ट चक्राच्या मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ज्ञान घेणं, ज्ञान देणं, ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी होतात. सोल्युशन्स देणं, या सर्व बाबी तिथून होतात. आणि शेवटचे जे 2 आज्ञा आणि सहस्त्रार चक्र जे आहेत तिथे पहिले 5 चक्र जे आहेत, मूलाधार ते विशुद्धी, हे पंचतत्वांशी निगडीत आहेत, प्युअर. म्हणजे जर मूलाधार म्हटलं तर हे पृथ्वी तत्वाचं आहे, स्वाधिष्ठान म्हटलं तर हे जल तत्वाचं आहे, मणिपूर अग्नी तत्वाचं आहे, आणि आपलं विशुद्धी जी आहे, हार्ट चक्र जे आहे ते वायू तत्वाचं, आणि विशुद्धी चक्र जे आहे ते आहे आकाश तत्वाचं. ठीक आहे, आता ह्या 5 चक्रांमधून प्रवास झाला की आपण येतो
आज्ञाचक्रावर. तुम्हाला माहिती असेल तेजसजी की 99% जे योगी आहेत, सिद्ध योगी, हे आज्ञाचक्रावर येऊन भ्रष्ट होतात. कारण आज्ञाचक्रामध्ये एक ट्रिक आहे, म्हणजे प्रकृतीनेच रचलेली असावी कदाचित. आज्ञाचक्र ज्यावेळेला ऍक्टिव्हेट होतं त्यावेळेला असं म्हणतात की इच्छा मात्र कामनापूर्ती, की मनात इच्छा आली की ती मॅनिफेस्ट होते. आणि बऱ्याच वेळेला जे सिद्ध योगी आज्ञाचक्रावर पोचतात ती लोक हितेच पथभ्रष्ट होतात. कारण अशी अवस्था कोणाला नकोय की मी विचार केली आणि मॅनिफेस्टेशन झालं. हो. तर मग अशा वेळेला मग ते मटेरियलिस्टिक जे अटॅचमेंट आहे त्याच्याशी जोडले जातात. मग आश्रम वगैरे हा जो म्हणजे जो पसारा आहे तो स्वतःशी जोडला जातो, आणि पैसा आणि इतर गोष्टी, आणि मग त्यांची गती जी आहे, म्हणजे जी प्रगती आहे ती आज्ञाचक्रावरच होल्ड होते किंवा थांबते, पुढे नाही होत. कारण सहस्त्रार चक्र खोलण्याचा जो पहिला रूल आहे तो आहे मटेरियलिस्टिक जगाशी, भौतिक जगाशी तुमचा डिस्कनेक्शन. ठीक आहे, सेपरेशन, आयसोलेशन, ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सहस्त्रारला वाव नाही, ते खोलण्याचं क्राउन चक्र ज्याला म्हणतात ती खोलू शकत नाही. पण याच्यावर एक प्रश्न असा आला की जसं आपण म्हणलं की ही पंचमहाभूताचं शरीर घेऊन आपण या जगामध्ये वावरतोय, आणि प्रत्येक माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा तिथे एक कुंडली रचली जाते, आणि ती कुंडली रचली जाते, आणि त्या कुंडलीमध्ये ग्रह, तारे आणि येणारे शुभ आणि अशुभ योग देखील येत असतात. बरोबर. तर या ग्रह ताऱ्यांचा आणि या शुभ आणि अशुभ योगांचा त्या कुंडलीप्रमाणे त्या पंचमहाभूताच्या शरीरावरती कर्मसिद्धांतामुळे, त्या पंचकोशामध्ये असलेल्या डेटामुळे सगळा परिणाम होत असतो का? सर्वप्रथम आपल्याला ज्योतिष विषयी हे समजून घ्यावं लागेल की ज्योतिष शास्त्र रचण्याचं जे मूळ कारण आहे ते कारण काही ग्रहांमुळे तुमच्यावर काही परिणाम होते असं नाहीये. म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं गीतराजजी की तुम्ही आज्ञाचक्राबद्दल बोललात की आज्ञाचक्र ज्यांचं खुललेलं आहे त्या व्यक्तींच्या मनामध्ये इच्छा आली काय आणि ती मॅनिफेस्ट झाली काय ते ऑटोमॅटिकली होतं. बरोबर आहे. पण आज्ञाचक्राच्या खाली जे सगळ्या चक्रांमध्ये सगळी मॅक्सिमम लोक जगतायत त्यांच्यावरती कुठलं तरी बंधन आहे, ते त्या कुंडलीचं बंधन असतं का, त्या ग्रहताऱ्यांचं बंधन असतं का, त्या योगांचं, शुभ आणि अशुभ योगांचं बंधन असतं का, म्हणून त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ती होत नाहीत, असा माझा एक प्रश्न. बिलकुल बिलकुल. आपण ज्या वेळेला प्रारब्ध घेऊन येतो तर ते प्रारब्ध आहे ना, या ज्याला आपण कुंडली म्हणतो किंवा जन्मपत्रिका म्हणतो, याच्यामध्ये 12 जे हाऊसेस आहेत, 12 जे भाव आहेत त्याच्यामध्ये पसरलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे आपण आपली कर्मगती कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहोत याचं एक मार्गदर्शन, एक जीपीएस सिस्टम आहे तो. ठीक आहे. वास्तविकतेशी त्याचा काही संबंध नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की आकाशातल्या सूर्याचा किंवा चंद्राचा किंवा शनीचा किंवा मंगळाचा डायरेक्ट तुमच्यावर काही प्रभाव होतोय का? नाही, त्यांचा परिणाम होत नाही. पण ती जी गती आहे ती आपल्या प्रारब्धा किंवा कर्मगती त्याला दर्शवणारं एक सिस्टम आहे, जीपीएस आहे, त्याचा डायरेक्ट संबंध नाही आहे. पण मग आता एक उदाहरण मी खूप वेळा असं ऐकलंय की आपल्या पत्रिकेमध्ये शुभयोग असतात, असं आपण म्हणूयात की राजयोग किंवा नीचभंग राजयोग किंवा अनेक प्रकारचे असे योग, ते योग पत्रिकेत असतात. पण मी असं बघितलं की त्या माणसाची जी परिस्थिती असते ती बेताचीच असते. बिलकुल. मग असं का? मी तेच म्हटलं ना की ग्रह आणि ग्रहांचे योग आणि केवळ योग असणं महत्वाचं नाहीये. कारण ज्योतिषशास्त्रातले बारकावे जे आहेत ते समजून घेताना बऱ्याचशा गोष्टी पाहणं फार महत्वाचं आहे. ज्योतिषशास्त्र ज्या वेगाने प्रॅक्टिस केलं जाते ती योग्य दिशेला जाते का, हा फार महत्वाचा भाग आहे. वेग असून फायदा नाही, दिशा योग्य आहे का हा महत्वाचा आहे. कारण त्या शास्त्राला जिथे जायचंय, जिथे पोचायचंय किंवा जिथे ते उद्देश त्या शास्त्राच्या निर्मितीचा आहे त्या निर्मितीच्या उद्देशाच्या योग्य पालन होतंय का किंवा तो उद्देश साधला जातोय का, हा फार महत्वाचा भाग आहे. पण मग हे जे योग असतात हे खरंच शुभ किंवा अशुभ असतात का? नाही. बरेच योग जे आहेत म्हणजे ज्योतिषशास्त्रात म्हणा किंवा वास्तुशास्त्रात म्हणा किंवा अन्य कोणत्याही शास्त्रांमध्ये सध्या प्रचलित जे योग आहेत हे मानव निर्मित आहेत, त्यांचा मूळ शास्त्राशी संबंध नाही. उदाहरणार्थ मूळ शास्त्रामध्ये जसं आपण म्हणतो की गुरु नीचेचा असं म्हटलं जातं. गुरु जर मकर राशीत असेल अमुक डिग्रीवर तर त्याला नीच म्हटलं जातं. आता नीच शब्दाचा जो अर्थ आपण लावतो, मग आता नीच आहे म्हटल्यावर काय दुर्बल असेल, अशक्त असेल, ठीक आहे,
आणि मला वाटतं पॉवरलेस असेल. ठीक आहे, ज्यादा काही बलवान अवस्था नाहीये. नीच शब्दाचा असा काही आपण अर्थ लावून जातो आणि आपण म्हणतो की हा गुरु जो आहे हा खराब आहे. ठीक आहे, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की बड्या बड्या दिग्गज लोकांच्या कुंडलींमध्ये तुम्हाला हा मकरेचा गुरु दिसेल. मग तुम्ही म्हणाल की अरे मकरेचा गुरु तर नीचेच आहे, मग ही प्रगती, ही ग्रोथ, ही प्रॉस्पेरिटी या लोकांनी साधली कशी? पण ज्यावेळेला तुम्ही मूळ शास्त्र वाचता त्याला तिथे काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. काय सांगितलंय बरं शास्त्राने? मूळ शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की मकरेचा गुरु असणारा व्यक्ती जो आहे तो लोकवंदनीय होतो. ठीक आहे, दिव्य भार्यायुक्त होतो आणि जगाचा पालन करता किंवा कल्याण करता होतो. किती विरोधाभास आहे. बरोबर बरोबर. मकरेचा गुरु जो नीचेचा म्हटला जातो, जो वीक म्हटला जातो, दुर्बल म्हटला जातो, आणि शास्त्र म्हणते की तो जगाचं पालन करू शकतो, जग वंदनीय होतो आणि दिव्य भार्या प्राप्त होते. पण मग याचा अर्थ असाच होतो ना की कुठलाही योग किंवा कुठलीही ग्रहस्थिती नुसत्या कुंडलीमध्ये मांडली असल्यामुळे चांगली किंवा वाईट अशी नाहीये. पण मग आपण तरी सुद्धा बघतो की अनेक लोक खूप विकट परिस्थितीत असतात, म्हणजे हेल्थच्या दृष्टिकोनातनं किंवा पैशाच्या दृष्टिकोनातनं किंवा खूप लिगल ट्रबल्समध्ये असतात. आणि मग असे प्रॉब्लेम्स आले, असे संकट आले की आपण जातो ते ज्योतिषाकडेच, आणि मग ज्योतिषशास्त्र रत्न उपाय देतो, मंत्र उपाय देतो आणि अनेक गोष्टी बरोबर सांगतो, आणि तरी सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. बरोबर. असं का बरं? असं ह्यासाठी होतं की मुळात ज्योतिषशास्त्र प्रारब्धाशी निगडित आहे, आणि प्रारब्ध हा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषांना साधून देणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला काय पाहायचंय की कुंडलीतले हे जे 12 भाव आहेत, या भावांची सुरुवात म्हणजे पहिला भाव जो आहे तो धर्म मानला, तो दुसरा अर्थ, तिसरा काम आणि चौथा मोक्ष, अशी 3 वेळा ही सिक्वेन्स फॉलो होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ठीक आहे, एका आयुष्यामध्ये 3 सिक्वेन्स आपल्या 12 भावांमध्ये दिलेले आहेत प्रत्येक भावाची. तर कुंडलीचं पहिलं भाव आहे. तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण प्रयोजन काय ते येण्याचं. ठीक आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये आपण तात्काळ कुंडली ओपन करून किंवा कुंडली पाहून आपण नोकरी, व्यापार किंवा अन्य धन अर्जनाचे जे मार्ग आहेत हे सुचवायला सुरुवात करतो. पण प्रयोजन कधीच कोणी पाहत नाही की ह्याचा म्हणजे पुरुषार्थाचे 4 स्टेप्स करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी जी पहिली स्टेप आहे की हा काय धारण करून आलेला आहे, हे जोपर्यंत क्लिअर होत नाही कुंडलीवरचं पुढील मार्गदर्शन काही उपयोगाचं नाही. ठीक आहे, उदाहरणार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्यामध्ये धर्म हा जो विषय हा आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये आपलं जे वर्ण आहे, जन्मवर्ण, यावर तय होतं, यावर फिक्स होतं. उदाहरणार्थ विप्र, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 क्लास दिलेले आहेत. याचा कोणत्याही समाजाशी संबंध नाहीये. हा एका आत्म्यावर असणारे जे संस्कार आहेत त्याच्याशी निगडित आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ कुंडलीतील 2री, 6वी आणि 10वी रास म्हणजेच वृषभ, कन्या आणि मकर, ह्या 3 राशी ज्या आहेत ह्या वैश्यवर्णीय आहेत. जर तुमचा चंद्र त्या राशींचा असेल आणि त्या राशीत तुम्ही जन्म घेतला असेल तर तुम्ही या पृथ्वी तलावर कशासाठी आलेलात? व्यापार करण्यासाठी. ठीक आहे, मग यापुढे तुमचं करिअर जर मला पाहायचं असेल कुंडलीतून, तर तुमची कुंडली ज्यावेळेला मी ओपन करेन किंवा उघडेन, पाहेन, तर ती व्यापाराच्या दृष्टिकोनातून पाहेन मी. कारण तुमच्या आत्म्यावर जे संस्कार आहेत ते व्यापाराचे आहेत आणि तुम्ही त्या क्षेत्रात चांगलं करू शकता. बरोबर, हे तुम्ही घेऊन आलेला आहात. कारण काय होतं, कामनापूर्ती आणि आत्ताच्या जन्मातील टास्क पूर्ण करून मोक्ष म्हणजे मुक्ती पाहण्यासाठी ह्या जन्मातून तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, तुमची इच्छा काहीतरी मोठी आहे पण ती इच्छा पूर्ण होण्यासाठी खाली जे अर्थार्जन आहे ते जर तेवढं नाही झालं तर ती इच्छा पूर्ण होईल का? नाही होणार. आणि ती जर इच्छा पूर्ण नाही झाली तर पुढची जी हा टास्क संपून इथून निघून जाण्याची जी वेळ आहे ती येईल का? नाही येणार. मग अर्थार्जन योग्य करण्यासाठी ज्याच्यावर इच्छा अवलंबून आहे, पूर्ण इच्छापूर्ती अवलंबून आहे आणि इच्छापूर्तीने आपली मुक्ती, आपली सुटका अवलंबून आहे, त्यासाठी सर्वप्रथम काय? धर्म. धर्म तुम्ही काय धारण करून आलेला. ठीक आहे, तुम्ही इथे प्रयोजन काय तुमचं येण्याचं. उदाहरणार्थ क्षत्रिय वर्णातील ज्या राशी आहेत 1, 5, 9 म्हणजेच मेष, सिंह आणि धनु, ह्या ज्या 3 राशी आहेत ह्या क्षत्रिय वर्णाचे आहेत. याच्यामध्ये हे जे आत्मे आहेत हे ऍडमिनिस्ट्रेशनचे आत्मे आहेत. ठीक आहे, हे कोण आहेत?
क्षत्रिय वर्ण आहेत, त्यांचं काम काय, सिक्युरिटी, ठीक आहे, प्रोटेक्ट करणं आणि त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन पाहणं, हे त्यांचं काम आहे. तर त्या क्षेत्रांमध्ये ते चांगले करू शकतात. आज जी आपण चढावड पाहतो, मला वाटतं स्पर्धा परीक्षांची फार मोठी चढावड आहे. आपण पाहतो किती मोठ्या लाखोच्या संख्येने मुलं आज स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. खरोखर ते सर्व त्या पदाला जातील का? नाही. यातून सोपा मार्ग काय की आपण प्रारब्धात प्रयोजन काय आणलेलं आहे. कारण जर प्रयोजन चुकलं तर पुढचे जे 3 सिक्वेन्स आहेत, म्हणजे 3 जी पदं आहेत, ह्याच्यामध्ये गडबड होते. तर मग स्पर्धा परीक्षांसाठी 1, 5, 9 ह्या ज्या राशी आहेत, ह्या मुळातच कोण आहेत? ऍडमिनिस्ट्रेशनच्या सोल आहेत. त्यांनी जर प्रयत्न केले तर ते सक्सेसफुलही होतात आणि ते त्यांच्या पदावर प्रामाणिकपणे काम सुद्धा करतात. आता उदाहरणार्थ विचार करा, एखादं वैश्यवर्णीय व्यक्ती जर त्या पदावर गेले ऍडमिनिस्ट्रेशनच्या, तर वैश्यवर्णीय जी राशी आहेत 2, 6, 10 यांच्यामध्ये स्वतःचा फायदा किंवा प्रॉफिट याची जी मागणी आहे ती फार मोठ्या प्रमाणात असते की माझा फायदा झाला पाहिजे, आणि भ्रष्टाचाराला तोंड इथे फुटतं. योग्य ठिकाणी अयोग्य व्यक्तीचं चयन झालं तर त्याच्या ज्या इच्छा आहेत, डिझायर्स आहेत, त्या पदाचा तो वापर करतो आणि ते पद जे आहे ते भ्रष्ट होतं. म्हणून योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती असणं आणि त्या पदाला साजेसं कार्य होणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून ज्योतिषशास्त्र आपल्याला तिकडे मदत करतं. कुंडली पाहताना, करिअर पाहताना आपल्याला वर्ण फार महत्वाचा आहे. तो जर पाहिला तर फार उपयोगाचा होईल. त्यात आपलं आणखी एक वर्ण आहे विप्रवर्ण. या विप्रवर्णीय जे लोक आहेत यांचं काम काय आहे की डोक्याचा वापर करणं, स्मार्ट वर्क करणं. ठीक आहे. तर त्या स्मार्ट वर्क मध्ये काय येऊ शकतं? कन्सल्टेशन येऊ शकतं, सल्लागार होऊ शकतात, ट्रेडर्स होऊ शकतात, जिथे बंधन नाही, वेळेचं बंधन नाहीये, फ्रीलान्सर्स होऊ शकतात, पॉलिटिशियन्स चांगले बनतात. विप्रवर्णीय या राशी कोणत्या आहेत? 4, 8, 12 कर्क, वृश्चिक आणि मीन राशी. या राशीत जन्माला जे लोक आलेले आहेत ते उत्तम प्रकारचे आर्टिस्ट बनू शकतात, कन्सल्टंट बनू शकतात, पॉलिटिशियन्स बनू शकतात, बरोबर आहे, आणि वेळेने बांधलेले नाही आहेत. फ्रीलान्सिंग यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पण एखादा व्यक्ती त्याच्या वर्णानुसार समजा करिअरमध्ये सुद्धा असेल, कारण की आपण आता त्याच्या धर्माचं बोललो, तरी सुद्धा तो किती सक्सेसफुल त्या करिअरमध्ये होईल हे तर प्रारब्धानुसार ठरलेलं असतं का आपल्या कुंडलीनुसार ठरलेलं असतं? कारण की कुंडली ही आपल्या प्रारब्धाचं ब्लूप्रिंट आहे. बिलकुल. प्रारब्ध जे तुम्ही भोगायला आलेले आहात त्या प्रारब्धाचीच ब्लूप्रिंट आहे. पण मग एखाद्याच्या प्रारब्धामध्ये समजा अतिशय संकट मोठं लिहिलेलं असेल, लिगल इश्यूज लिहिलेले असतील, हेल्थ ट्रबल लिहिलेलं असेल, तर ते प्रारब्ध चुकवता येत नाही अशातले भाग आहे का प्रारब्ध सुद्धा चुकवता येतं? प्रारब्ध चुकवता येतं. प्रारब्ध चुकवता येतं, हो, जर प्रारब्ध चुकवणं लिहून आणलेलं असेल तर, आणि हे पाहता येतं. त्याला आपण म्हणतो क्रियामान. ठीक आहे. ती सूट जी आहे ती तुम्ही आणली की नाही हा फार महत्वाचा. एक उदाहरण देऊ इच्छितो. बऱ्याच वेळेला लोक डोमेस्टिक व्हायलन्स आपण पाहतो. एखादी स्त्री पुरुषाकडून प्रताडणा होते, फार त्रास होतो तिला अनेक वर्ष, पण तो त्या त्रासाला भोगते ती अनेक वर्ष, पण ती त्यातून मुक्त होण्याचा कधी प्रयत्नही करत नाही. असं का बरं? का बरं? तेच आहे ना की अनेक सोर्सेस आहेत, म्हणजे कॉन्टॅक्ट्स आहेत, संपर्क आहेत, पोलीस यंत्रणा आहे, कायदा आहे, या सर्व गोष्टी असून सुद्धा अनेक वर्ष, 1, 5, 10, 15 कदाचित आयुष्यभर एखादी व्यक्ती एका व्यक्तीच्या दबावाखाली, प्रेशर खाली राहते. ठीक आहे. त्या मनोदशेत राहते. का बुद्धी होत नाही की मी कोणाची तरी हेल्प घ्यावी आणि ह्यातून मुक्त व्हावं? कारण आपण जे म्हटलं ना क्रियामानाची रश्शी, ती जी रश्शी आहे ती जर आपण बिलकुल अशी आणलेली आहे की तुम्ही हलूच शकत नाही, तर मग हलूच शकत नाही. मग कितीही प्रकारचे तुमच्या सुविधा असू द्या, किती प्रकारचे तुम्हाला मार्ग असू द्या मुक्त होण्याचे, पण तुमची बुद्धी होणार नाही. पण जर ती थोडी जरी सैल असेल, हलण्यासाठी थोडी जरी जागा असेल, म्हणजे कर्म त्या रश्शीमध्ये थोडेसे कमी असतील तर ते एफर्ट्सच होणार नाहीत. असं आहे. खूप वेळा असंही उलटही ऐकलं होतं किंवा बघितलं होतं की एखाद्या व्यक्तीचं खूप छान सुरू आहे, व्यवसाय खूप छान चालू आहे, हेल्थ खूप छान आहे, नोकरी व्यवसाय वगैरे सगळं छान आहे, मुलं बाळा सगळी छान आहेत, पण अचानक त्यांनी जागा बदलली किंवा एखाद्या वेगळ्या घरी ते राहायला गेले किंवा ऑफिस घेतलं आणि तिकडे गेल्यावर हे सगळे एनर्जी ब्लॉकेजेस यायला लागले आणि
सुरू असणारी कामं थांबली, हा. नसणारे हेल्थ प्रॉब्लेम्स आले. बरोबर. तर इथे म्हणजे आपण आताचा जो प्रवास बघितला तो कर्माचा बघितला, त्याच्यानंतर आपण बर्थ चार्ट, कुंडली, ऍस्ट्रॉलॉजी बघितलं, प्रारब्ध बघितलं. बरोबर. इथे कुठेतरी वास्तुशास्त्राचं सुद्धा महत्व आहे का, दिशांचा अभ्यासांचं सुद्धा महत्व आहे का, की एका ठराविक ठिकाणी आपण समजा जाऊन राहायला लागलो किंवा एका ठराविक ठिकाणी आपण आपली कामं करायला लागलो तर सुद्धा हा जो सॉफिस्टिकेटेड ट्रान्समीटर किंवा रिसिव्हर जसं आपण शरीराला म्हणलं, तो एका वेगळ्याच दिशेला अट्यून होतो आणि मग ती कामं एकतर थांबतात किंवा कामं सुटतात सुद्धा, म्हणजे उलटही होतं. तर इथे वास्तुशास्त्राचं काय महत्व आहे? जर वास्तुशास्त्र मुळात जर तुम्ही निरखून पाहिलं किंवा अभ्यासलात तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या दैनंदिन जीवनातील ज्या समस्या आहेत त्यांचा वास्तूशी संबंध नाही आहे. वास्तूशी संबंध नाही? ओके, ठीक आहे. मग हा संबंध नक्की आहे काय? तर म्हणून आपण ज्या वेळेला जन्माला येतो तर आपण माहिती आहे की आपण संचितातून काहीतरी प्रारब्ध आणलेलं आहे, बरोबर आहे. या प्रारब्धाला अनुसरून आपण ग्रहदशा घेऊन येतो, ठीक आहे, ज्याची ब्लूप्रिंट आपण म्हणतो, ठीक आहे. आपण त्या डायरेक्ट ग्रहांशी कनेक्टेड नाही आहोत, जोडलेले नाही आहोत, पण त्या ग्रहगतीचा आणि आपल्या प्रारब्ध गतीचा म्हणजे आपण कसे जाणार आहोत प्रगतीकडे अधोकडी ते पाहण्यासाठी आपल्याला एक सिस्टम दिलेलं आहे, ठीक आहे. त्या सिस्टमला पाहताना आपण काय करतो, धर्म अर्थ काम मोक्ष या वाटचालीकडे वाटचाल करतो. सर्वप्रथम जे आहे ती जर चुकलं म्हणजे शरीराचं पहिलं बटन चुकीचं लागलं तर बाकीचे अलाइनमेंट चुकीची होते, बरोबर आहे. त्यामुळे ती अलाइनमेंट योग्य करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की बाबा ही अलाइनमेंट नक्की कशी आहे. मग आपण पत्रिकेचा आधार घेतो की आपण काय आणलेलं आहे, तर मग बाबा हा हे मी बनून आलेलो आहे, या पद्धतीने मला वाटचाल करायची आहे, बरोबर आहे. पण ह्या वाटचालीमध्ये आपल्या कुंडलीतले किंवा आपल्या प्रारब्धाचे जे काही ऋणानुबंध आहेत जे पसरलेले आहेत ह्या पत्रिकेमध्ये किंवा आपण जो आपला ब्लूप्रिंट आहे त्याच्यामध्ये किंवा जो डेटा आहे त्याच्यामध्ये पसरलेला आहे, हा मॅनिफेस्ट कसा होतो, हा अस्तित्वात कसा येतो, कसा आहे, ठीक आहे, हा समजून घेण्यासारखा भाग आहे. कारण बऱ्याच वेळेला लोक त्या घटनांना काहीतरी अन्य गोष्टींशी जोडण्याचा प्रयत्न करतात. प्रारब्धात कोणती बाहेरची बाह्य गोष्ट हस्तक्षेप करू शकत नाही, ठीक आहे. नदी सरळ वाहते, नदीच्या एका किनाऱ्यावर वाघ आहे आणि एका किनाऱ्यावर हरण आहे, दोघेही पाणी पितात, पण नदी कधीही असं म्हणत नाही की अरे हा वाघ जो आहे ना हरणाला मारून खातो तर ह्याला पाणी नाही पाजायचं, बरोबर आहे. त्यामुळे आपली जी वाटचाल आहे प्रारब्धाची याच्यामध्ये अनेक लोक संपर्कात येतात, चांगले वाईट, पण आपली जी वाटचाल आहे ही कशी व्हायला पाहिजे, नदीप्रमाणे सरळ असायला पाहिजे. पण आपण काय करतो, इन्फ्लुएन्स होतो, ठीक आहे. आणि इन्फ्लुएन्स कोण करतं, आपलं मन, ठीक आहे. ते थोडंसं विचलित करतं आणि विचलित झाल्यामुळे मग आपण ज्या कामना पूर्तीसाठी आणि मोक्षासाठी ह्या जन्माच्या टास्कला पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे तो चुकतो, ठीक आहे. आणि हा चुकण्यासाठी काय कारणीभूत ठरतं, तर तुमच्या प्रारब्धाला घटित होण्यासाठी तुम्हाला नियतीने एक गोष्ट दिलेली आहे, ती आहे फोर्थ डायमेन्शन, चौथं डायमेन्शन. अनेक वेळा असं बघितलंय की लोक जेव्हा जागा बदलतात, मग ती ऑफिसची असो किंवा घराची असो, त्यावेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये सुरळीत चाललेलं जे जीवन असतं ते ट्रॅक चेंज करतं. म्हणजे चांगलं असलेलं शरीर निकामी व्हायला लागतं, कामं जी सुरळीत चाललेली असतात ती ब्लॉक व्हायला लागतात आणि अशा अनेक गोष्टी होतात. मग अशा संकटामध्ये असल्यावर ते जातात वास्तुशास्त्रींकडे आणि मग अनेक वास्तुशास्त्री किंवा वास्तूमधले जे तज्ज्ञ असतात ते उपाय सांगतात. ते उपाय असतात की वास्तू शांत करून घ्या किंवा एखादं पिरॅमिड ठेवा किंवा एखादं यंत्र ठेवा किंवा अनेक उपाय अजून असतील किंवा एखादी भिंत पाडून तिथे केबिन करा किंवा मी कधी कधी ऐकलं होतं की ग्राउंडमधनं कॉपरची वायर फिरवा, असे अनेक उपाय सांगतात. हे उपाय केल्यानंतर सुद्धा बदल घडत नाहीत. तर माझा प्रश्न असा आहे की या उपायांचा बेसिस काय आहे आणि उपाय केल्यावर सुद्धा कधी कधी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह का होत नाहीत? तेजसजी, वास्तूविषयी इतका मोठा गैरसमज आहे आणि हा गैरसमज दूर करणं म्हणजे फार अवघड आहे आजच्या तारखेला. वास्तुशास्त्र जर आपण वाचलं, जवळपास 18हून अधिक वास्तुशास्त्राचे ग्रंथ आहेत, पण मूळ जो ग्रंथ आहे तो आहे विश्वकर्मा प्रकाश. या विश्वकर्मा प्रकाश ग्रंथामध्ये
दिलेलं वास्तुशास्त्र हे एका विशिष्ट वर्गासाठी वर्णन केलेलं आहे. आधी जितके ऋषीमुनी होते ना, ते त्यांच्या ज्ञानाचा वापर जे आहे ते राजांसाठी करत होते. कारण राजा सुखी तर प्रजा सुखी. प्रजेशी ज्ञानाचा कोणताही दुरान्वय संबंध नव्हता त्यावेळेला. ऋषी जे आहेत हे स्वतःच्या प्राप्त ज्ञानाचा राजांसाठी उपयोग करत होते. तसंच वास्तुशास्त्र आहे. वास्तुशास्त्रामधले 90% जे नियम आहेत हे क्षत्रियांसाठी आहेत, राजांसाठी आहेत. पण आपण चुकून काय केलं, त्या नियमांना युनिव्हर्सल मानून आपण सर्वसामान्यांवर ते लागू करण्याचा प्रयत्न केला. मुळात वास्तुशास्त्र जे आहे हे एक उत्तम प्रकारची भवन निर्माण करण्याचे एक शास्त्र आहे. त्याचा आपल्या व्यक्तिगत जीवनातील ज्या दैनंदिन समस्या आहेत त्यांच्याशी काही मात्र संबंध नाही. पण बऱ्याच वेळेला वास्तुशास्त्र अभ्यास करताना किंवा वास्तुशास्त्र अनुभवताना बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की अमुक दिशा जी आहे ती पैसा देते, अमुक दिशा जी आहे ती रोग देते, अमुक दिशा जी आहे ते अन्य कोणते काही दोष क्रिएट होतात त्यात किंवा इम्बॅलन्स होते. ठीक आहे, त्याचे काही परिणाम आहेत, त्याचे काही गुणदोषाने आपल्याला काही दैनंदिन जीवनामध्ये काही समस्या येतात किंवा घराचं द्वार शुभ अशुभ असतो. पण तुम्ही जर शास्त्र वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे शास्त्र एका विशिष्ट वर्गासाठी तयार केलेलं आहे. त्यांच्या गरजा, त्यांच्या उणीवा आणि त्यांना संभावित होणारे त्रास किंवा त्यांना संभावित जे होणारे फायदे आहेत या अनुषंगाने त्याचं वर्णन केलेलं आहे. उदाहरणं बरीच देता येतील, पण मुळात गडबड काय झालेली आहे की ह्या विषयाचं अज्ञान, या विषयाचा आशय काय आहे हा समजून न घेतल्यामुळे या विषयातले नियम हे युनिव्हर्सल मानून सर्वसामान्यांवर लागू करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आज ते शास्त्र आपल्याला हवं तसा अनुभवास येत नाही. ठीक आहे, आज जे प्रॅक्टिस होताना आपण एक शब्द ऐकला असेल की आम्ही वास्तू प्रॅक्टिस करतो. मुळातच ते शास्त्र नाहीये. तर आज फक्त वास्तूच प्रॅक्टिस होत आहे, शास्त्र प्रॅक्टिस होत नाहीये. कारण मूळ ग्रंथ जे आहेत हे बऱ्याच लोकांच्या अभ्यासातला विषय नाहीये. त्यामुळे आपण ज्याला दैनंदिन जीवनाशी ह्याला जोडण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या जीवनातल्या समस्यांशी जोडण्याचा प्रयत्न करतो तर तो जो प्रयत्न आहे हा मुळात कुठेतरी चुकलेला आहे. मुळातच प्रारब्ध घडण्यासाठी जे कार्य करणारी जी त्या मागची प्रारब्धामागची जी प्रोसेस आहे ती वेगळी आहे. जसं आपण म्हटलं की कोणतंही प्रारब्ध घटित होण्यासाठी ते ह्या पृथ्वी तलावरच होईल. तुम्ही जन्म इथे घेता, ठीक आहे, पण त्या प्रारब्धाला आपण एक टाइमलाईन आणलेली आहे ज्याला आपण भाग्याची टाइमलाईन म्हणतो, ज्याला आपण डेस्टिनी म्हणतो, ज्याला आपण जन्मपत्रिका किंवा कुंडली म्हणतो. ठीक आहे, तर ही टाइमलाईन घटित होण्यासाठी एक स्पेस नेमून दिलेला असतो, एक जागा, एक स्थळ निर्माण दिलेली असते. म्हणून याच्यामध्ये डायमेन्शनचा रोल प्ले होतो हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यामुळे आपल्याला हे अधिक खोलात समजता येईल की नक्की हे घडतं कसं, आपल्या प्रारब्धातल्या ज्या घटना आहेत ह्या वास्तविकतेत येतात कशा, मॅनिफेस्ट कशा होतात हे समजण्यासाठी आपल्याला डायमेन्शनकडे वळावं लागेल. आपल्याला माहिती आहेत की 9 डायमेन्शन्स आहेत. ठीक आहे, आपण आध्यात्मिक भाषेत यांनाच नवदुर्गा सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर पहिलं डायमेन्शन, दुसरं डायमेन्शन, तिसरं आणि चौथं आणि 5वं इथपर्यंतचा आपला जो अभ्यास आहे आजपर्यंत झालेला ते थोडक्यात मी समजून सांगतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की प्रारब्ध घटित कसं होतं, या घटना घडतात कशा. तर पहिलं डायमेन्शन जे आहे ते डायमेन्शन आहे 1 डायमेन्शन, ज्याला आपण म्हणतो की एक सरळ रेषा आहे उभी आडवी. ठीक आहे, तर त्या उभ्या रेषेमध्ये त्या डायमेन्शन मध्ये येणारे जे विषय आहेत त्यापैकी संगीत एक विषय की तो 1 डायमेन्शनल आहे. संगीत तुम्ही कधी ऐकलंय का की मी संगीत जे आहे ते रुंद ऐकलंय? नाही. आपण संगीत काय म्हणतो की हाय स्केल किंवा लो स्केल. ठीक आहे, हाय नोट किंवा लो नोट आपण म्हणतो. तर ते 1 डायमेन्शन मध्ये येतं. ठीक आहे, आणि 1 डायमेन्शनला प्रोसेसमध्ये आणण्यासाठी किंवा ते प्ले करण्यासाठी किंवा म्युझिक प्ले करण्यासाठी आपल्याला लागतं 2D चा उपयोग करावा लागतो. कारण सेकंड डायमेन्शन जे ते फर्स्ट डायमेन्शनला काय करतं, कंट्रोल करतं. ते कसं कंट्रोल करतं, तर आपला कोणताही म्युझिशियन ज्याला कोणती संगीत प्ले करतो किंवा वाजवण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याच्या समोर लागतात नोट्स. ठीक आहे, हस्तलिखित किंवा प्रिंटेड. तर हे जे प्रिंट मटेरियल आहे ज्याच्यामध्ये काय आहे, लेंथ आणि विड्थ आहे. ठीक आहे, तर ती लेंथ विड्थ जी आहे ती सेकंड डायमेन्शन मध्ये येते, दुसऱ्या डायमेन्शन मध्ये. आणि ह्या सेकंड डायमेन्शन मध्ये आलेले नोट्स 1 डायमेन्शनला कंट्रोल करतात. म्हणजेच काय की त्या नोट्सच्या आधारे आपण 1 डायमेन्शन ट्रिगर करू शकतो, प्ले करू शकतो. ठीक आहे, मग सेकंड डायमेन्शन जे आहे त्याला कंट्रोल कोण करतं, 3rd डायमेन्शन, तिसरा. आणि या तिसऱ्या डायमेन्शन मध्ये आपण सर्व आहोत. कोणतेही नोट्स लिहिण्यासाठी किंवा 2D
कोणतेही चित्र काढण्यासाठी आपल्याला जो पेन्सिल लागते किंवा ब्रश लागतो किंवा कोणत्या प्रकारचं पेन लागतो किंवा प्रिंटर लागतो, तो कोणता आहे, त्याच्यामध्ये काय लेंथ आहे, विड्थ आहे आणि डेप्थ आहे. तर 3D डायमेन्शन ज्याला आपण म्हणतो 3 डायमेन्शन, ह्या जगतामध्ये आपण आहोत. हे सेकंड डायमेन्शनला काय करतं, कंट्रोल करतं. थर्ड डायमेन्शन मध्ये आपण आपलं काय करत असतो, जीवनयापन करत असतो. पण त्यामध्ये अनेक चांगले आणि वाईट अनुभव आपल्याला येत असतात. मग हे चांगले वाईट अनुभव येतात कुठून, तर त्याला आपण कारणीभूत मानतो आपलं प्रारब्ध. ठीक आहे. मग प्रारब्ध थर्ड डायमेन्शन मध्ये आहे की अन्य कोणत्या डायमेन्शन मध्ये, तर प्रारब्ध जे आहे ते फोर्थ डायमेन्शन मध्ये आहे. आणि फोर्थ डायमेन्शन जे आहे त्याच्यामध्ये आहे टाइम आणि स्पेस. टाइम आणि स्पेस कसं कार्य करतं, तर टाइम आणि स्पेस मध्ये प्रत्येक वेळ जी आहे एका स्पेसने बांधलेली आहे, एका जागेने बांधलेली आहे. आपण 3D वर्ल्ड मध्ये आपण दोघेही 3D जगतात आहोत, बरोबर. पण या ठिकाणी आणि या वेळेमध्ये आपण दोघेही एकमेकांशी बांधलेले आहोत, बरोबर. बरोबर आहे. तर फोर्थ डायमेन्शन आपल्याला कंट्रोल करते. म्हणजे फोर्थ डायमेन्शन मध्ये किंवा आपल्या प्रारब्धामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे, हो, की या जागेमध्ये आता या स्टुडिओमध्ये आणि या वेळेमध्ये जेव्हा आपण शूट करतोय तेव्हा आपण इथे बांधलेलो आहोत, बरोबर. आणि अशी प्रत्येक घटना आपल्या आयुष्याची अशी बांधून ठेवलेली आहे फोर्थ डायमेन्शननी. हो, बिलकुल. त्याची वेळ आणि त्याचं स्थळ हे निश्चित आहे. त्याच्या बाहेर कधीच कोणती घटना घडत नाही. तर फोर्थ डायमेन्शन आपल्याला कंट्रोल करतो. पण फोर्थ डायमेन्शनच्या परे जाता येतं का, तर हो, जाता येतं. आपण जितके सिद्ध योगी बघतो हिमालयातले, हे योगी काय करतात की फिफ्थ डायमेन्शनला एक्सेस करतात. पण त्यासाठी आधी त्यांना करावं लागतं फोर्थ डायमेन्शनवर कंट्रोल स्वतःचा आणावा लागतो. कसा आणावा लागतो, ते टाइम आणि स्पेसला ध्यान मार्गातून टाइम आणि स्पेस फोर्थ डायमेन्शनला काय करतात, त्याच्या परे जाऊन फिफ्थ डायमेन्शनला स्किप करतात आणि फिफ्थ डायमेन्शनला एक्सेस करतात. फिफ्थ डायमेन्शन मध्ये आपले पास्ट लाईफ मधले जेवढे जन्म आहेत तो सर्व डेटा आहे, आणि आता जे आपण कर्म केलेले आहेत त्याने जे स्क्रिप्ट तयार झालेले आहेत पुढच्या, तो सर्व डेटा तिथेच आहे. मग हे काय करतात योगी, फिफ्थ डायमेन्शनला एक्सेस करून, आणि कारण काय आहे, फिफ्थ डायमेन्शन मध्ये जो डेटा आहे तो इरेज करणं इतकं सोपा नाही. मग त्यासाठी टाइम आणि स्पेसच्या परे जावं लागेल, कारण आपलं जे वयोमान आहे हे फोर्थ डायमेन्शन मध्ये कंट्रोल मध्ये येतं, बरोबर. पण योगी काय करतात, फोर्थ डायमेन्शनवर मात करून फिफ्थ डायमेन्शनला एक्सेस करतात आणि स्वतःचं वयोमान वाढवतात. कारण ती स्क्रिप्ट जाळण्यासाठी किंवा ती स्क्रिप्ट नष्ट करण्यासाठी जो वेळ आहे तो फार लागतो, बरोबर. मग टाइम आणि फोर्थ डायमेन्शनच्या आतमध्ये जर तुम्ही असाल तर ते करणं शक्य नाही, त्याला अनेक जन्म लागतील, बरोबर. पण जे योगी आहेत, सिद्ध योगी आहेत, ते फोर्थ डायमेन्शनच्या परे जाऊन आपल्या योगाग्नीने फिफ्थ डायमेन्शन मध्ये असलेली पास्ट आणि फ्युचरची जेवढ्या स्क्रिप्ट आहेत हे नष्ट करतात. पण मग फोर्थ डायमेन्शन मध्ये टाइम आणि स्पेस आपल्या थर्ड डायमेन्शनला कंट्रोल करताय, म्हणजे ह्या जगाला जे आपण जगतोय त्याला कंट्रोल करताय, ते बदलता येऊ शकतं. म्हणजे जे वास्तूमधला मगाशी आपण म्हटलं की त्या वास्तूमध्ये गेल्यामुळे काही गोष्टी घडत नाहीत, हे कदाचित प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे, पण त्या माणसाच्या त्या व्यक्तीच्या ब्लूप्रिंट मध्ये समजा गीतराजजी असतील तर गीतराजजी त्या व्यक्तीची मदत कशी करतील. हो, यामध्ये एक संशोधन गेले अनेक वर्ष आपण करत होतो, आणि 2015 साली आपल्याला स्वामी दत्तावधूतांचं जे वचन होतं की नशिबात कर्माने नशीब बदलता येतं, जर नशिबात लिहिलं असेल तर ते नक्की कुठे लिहिलेलं असतं हे पाहण्यासाठी आपण अनेक शास्त्र तपासले, पण त्याच्यात आपल्याला ज्योतिषशास्त्र हे एकमेव असं शास्त्र सापडलं जे कॅल्क्युलेशन आहे ज्याच्यामध्ये. पण ज्योतिषशास्त्रात एक फार मोठी चूक झालेली आहे. आज जे मी स्टेटमेंट करतोय कदाचित ज्योतिष जगतामध्ये खळबळ माजू शकते. ठीक आहे. आपण अनेक वेळेला पाहतो की ज्योतिषी अनेक उपाय, अनेक प्रेडिक्शन्स करतात, पण सर्वच वेळेला ते सत्य होतात का, तुम्ही ऐकलंच नाही होत. नाही, मी असं अनेक वेळा बघितलंय की संकट आलं म्हणून आपण ज्योतिषाकडे गेलो, मग ज्योतिषाने अनेक उपाय दिले की ही पूजा करा, रत्न घाला, हे मंत्र साधना करा, आणि मग आयुष्य बदलेल. पण आयुष्य तर बदलत नाही, प्रॉब्लेम तसाच राहतो. तर ते मुळात यासाठी होतं की तुम्हाला आश्चर्य वाटेल, आणि हे ऐकून तुम्हाला फार धक्काही बसू शकतो की भारतातील 99% लोकांच्या जन्मपत्रिका किंवा कुंडली एका नियमाच्या उल्लंघनामुळे, ज्योतिषशास्त्रात दिलेल्या एका नियमाच्या उल्लंघनामुळे चुकलेले आहेत अक्षरशः. ओके.
तो सूत्र आणि तो नियमही मी सांगू इच्छितो की मुळात ज्योतिषशास्त्रात चूक कुठे झालेली आहे. ज्योतिषशास्त्राचे नियम आहेत, ह्या सृष्टीची रचना करणारे विश्वकर्मा आकाशीय जी रचना आहे त्याचं वर्णन करताना काही सांगतायत. काय सांगतात बरं, तर ते राशी आणि नक्षत्र यांची विभागणी सांगतात की ही विभागणी कशी आहे. एक श्लोक आहे त्याविषयी. तो श्लोक असा आहे, अश्विन न्यादी त्रयम मेषे सिंहम प्रोक्त मघात्रयम मूल त्रियतयश्चापे शेष राशी द्वके द्विके. याचा अर्थ असा आहे की मेष राशी जी आहे ही अश्विनी, भरणी आणि कृत्तिका ह्या 3 नक्षत्रांनी मिळून बनलेली आहे. सिंह राशी मघा, उत्तरा फाल्गुनी, पूर्व फाल्गुनी, पूर्व आणि उत्तरा या तिघांच्या कॉम्बिनेशनने बनलेली आहे. आणि धनु राशी मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या पूर्ण 3 नक्षत्रांनी बनलेली आहे. शेष राशी द्वके द्विके, बाकी अन्य राशींमध्ये फक्त 2-2 नक्षत्र आहेत. तुम्हाला माहिती आहे काय गडबड झालेली आहे? आज आपण जेवढ्या जन्मपत्रिका बनवतो, जेवढे सॉफ्टवेअर्स या जगामध्ये ज्योतिषशास्त्राचे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, याच्यामध्ये एका कल्पनेवर आधारित विभागणीचा आधार घेतला गेलाय. 12 राशींमध्ये 27 नक्षत्रांना समान भागात वाटलं गेलेलं आहे. जबकि या सृष्टीचे रचनाकार म्हणतात की 1, 5 आणि 9 म्हणजे मेष, सिंह आणि धनु या 3 राशींमध्ये पूर्ण 3-3 नक्षत्र आहेत आणि बाकी राशींमध्ये फक्त 2-2 नक्षत्र आहेत. जर आपण ह्याला मॉडर्न कॉन्टेक्स्ट मध्ये जरी डिग्री वाईज जरी आपण समजण्याचा प्रयत्न केला तर एक राशी 30 डिग्रीची आहे. तर 1, 5 आणि 9 ह्या ज्या 3 राशी आहेत याच्यामध्ये 3 नक्षत्र आहेत, तर ते 10-10 डिग्री विभागलेले आहेत. 30 राशीची एक बरोबर राशी म्हणजे 30 डिग्रीची एक राशी आहे, तर त्याच्यामध्ये 10 डिग्री 10 डिग्री आणि 10 डिग्री 3 नक्षत्र आहेत. आणि अन्य राशी ज्या आहेत ज्याही त्या सुद्धा 30 डिग्रीच्या आहेत, त्याच्यामध्ये जे 2 नक्षत्र 15-15 डिग्रीमध्ये डिवाइड झालेले आहेत. वास्तविक रचना ही आहे, पण आपण एक कल्पनेच्या आधारावर एक रचना केली की 12 राशींमध्ये आपण समान रूपाने 27 नक्षत्रांना विभागणी केली, वाटलंय. आणि त्या आधारावर सॉफ्टवेअर्स बनलेले आहेत, त्या आधारावर पंचांग बनलेले आहेत आणि त्या आधारावर आम्हा तुम्हा सर्वांच्या कुंडल्या बनलेल्या आहेत. बरोबर. आणि या सर्व कुंडल्या चुकलेल्या आहेत. मग तुम्ही सांगत होतात की 4th डायमेन्शन मधनं तुम्ही मदत करू शकता आणि तुमचं जे संशोधन झालंय त्याच्यामध्ये तुम्ही अनेक याचं रेक्टिफिकेशन सुद्धा केलेलं आहे, तर त्याबद्दल सांगू शकाल का? मग ज्या वेळेला दत्तावधूतांचं उत्तर मी ऐकलं की बाबा कर्माने नशीब बदलता येईल, जर नशिबात लिहिलं असेल तर नशीब लिहिलं कुठे असतं, तर त्यासाठी आपण निवडलं ज्योतिषशास्त्र. आणि ज्योतिषशास्त्रावर मला ह्या सूत्राचा म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये झालेली ही जी घोडचूक आहे याचं ज्या वेळेला मला उलगडा झाला त्यावेळेला मला त्या योग्यांचे शब्द ऐकले की तुम्ही ज्योतिषशास्त्रात फार चांगलं कार्य कराल. ठीक आहे. आणि हे डोळ्यासमोर आलं. विचार करा, या भारतामध्ये ज्योतिषशास्त्राचे भीष्म पितामह म्हणून आपण के.एन. राव यांचं नाव ऐकलं असेल, पण त्यांच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. कारण ज्योतिष किंवा आता जी भारतामध्ये ज्योतिष प्रॅक्टिस केलं जाते, अभ्यास केला जाते, ते इतक्या गतीने पुढे निघून गेलेलं आहे की झालेली चूक ही कोणाला माहिती नाहीये. कारण 90% जे प्रॅक्टिशनर्स आहेत ज्योतिषचे हे एक शिष्य आहेत कोणत्या तरी व्यक्तीचे. ठीक आहे. त्यांना मूळ शास्त्राचा बिलकुलही अंदाज नाही की मूळ शास्त्रात लिहिलंय काय, आणि जे शिकवणारे आहेत त्यांनाही मूळ शास्त्रातले काही कल्पना नाहीये. मग इथे ही फार मोठी गडबड झालेली आहे. मग ती दुरुस्ती करताना सर्वप्रथम आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये दुरुस्ती केली की जी प्रारब्धाची स्क्रिप्ट आहे ही करेक्ट असेल तर आपण उपाय देऊ शकतो. बरोबर. उपाय का चुकतात, प्रेडिक्शन्स का चुकतात, कारण स्क्रिप्टच चुकीची आहे. बरोबर. मग तिथे आपल्याला काय होतं, मिसमॅच होताना दिसतं. म्हणून बऱ्याच वेळेला ज्योतिषशास्त्रावर प्रश्नचिन्ह उठवले जातात अनेक लोकांकडून की ज्योतिषशास्त्र काम नाही करत. ठीक आहे. अनेक मला वाटतं अनेक प्रकारच्या शर्ती सुद्धा लागलेल्या आहेत, पैजा लागलेल्या आहेत, किंवा काही दावे सुद्धा केलेले आहेत की ज्योतिषशास्त्र खरं असेल तर आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, तुम्ही आम्हाला ऍक्युरेट प्रेडिक्शन करून दाखवा. पण ते प्रेडिक्शन आजही ती म्हणजे असे काही चॅलेंजेस आहेत ते अबाधित आहेत. त्याचं कारण असं आहे की मुळातच पाया चुकलेलं आहे, तर ते कोणी फुलफिल करू शकणार नाही. म्हणून आपल्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून या भारतातले किंवा जेवढे मराठी भाषीय जेवढे पण ज्योतिषशास्त्रातले विद्यार्थी आहेत त्यांना एवढंच सांगू इच्छितो की ज्योतिषशास्त्रामध्ये
फार पुढे जाण्याआधी ज्योतिषशास्त्राच्या भारतामध्ये जेवढ्या पद्धती अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत किंवा ज्या प्रॅक्टिसमध्ये असतात, ह्या सर्व पद्धती ह्या एका सूत्रामुळे चुकलेल्या आहेत. बरोबर. पण मग हे आता दुरुस्ती कशी करायची? मी तुमच्या म्हणजे आपण आपल्या पॉडकास्टचा जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा तिथे डेस्टिनी ग्रिड किंवा डेस्टिनी पोर्टल्स असे मी काही शब्द वाचले. बरोबर. तर मला असं वाटलं की कदाचित आता आपल्या डिस्कशनच्या ओघात असं वाटलं की तुम्ही जे हे रेक्टिफिकेशन करता हे या माध्यमातूनच करत असाल. हो. तर मग त्याबद्दल सांगू शकाल? बिलकुल. त्याचं संशोधन कसं झालं आणि कसा त्याचा उपयोग होतो? तर सर्वप्रथम आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये झालेली चूक लक्षात आली. ती चूक दुरुस्त करून त्यानंतर मग आपण प्रारब्धाची जी स्क्रिप्ट, ज्याला आपण जन्मपत्रिका कुंडली म्हणतो, ती आपण बनवली, म्हणजे करेक्ट केली. करेक्ट केल्यानंतर हे प्रारब्ध कसं घडतं याविषयी संशोधन सुरू केलं. आणि ते संशोधन सुरू असताना आपल्याला लक्षात आलं की बाबा ही जी स्क्रिप्ट आहे प्रारब्धाची ही 4 डायमेन्शन मध्ये प्ले होते. ठीक आहे. ट्रिगर तिथून होते आणि ते टाइम आणि स्पेसचं कॉम्बिनेशन आहे. फक्त टाइमचं नाही आणि फक्त स्पेसचं नाही. बरोबर. या सृष्टीच्या निर्माणानंतर ज्या ऋषी मुनींना लक्षात आलं की आकाश तत्वासोबत म्हणजेच स्पेस सोबत टाइम सुद्धा फ्लो मध्ये आहे, तर काही ऋषींनी टाइम वर संशोधन केलं, त्यातून ज्योतिषशास्त्र जन्माला आलं. आणि काही ऋषींनी स्पेसवर अध्ययन केलं, त्यातून वास्तू जन्माला आलं. दोघांनी आपापलं काम केलं आणि दोघांना एकत्रच चालायचं होतं. पण आपण हे ते गडबड काय केली की काही ठराविक लोकांनी ज्योतिषशास्त्र वेगळं केलं आणि काही लोकांनी वास्तुशास्त्र वेगळं केलं. टाइम डायमेन्शनचे हे दोन्ही 50-50% जे भाग आहेत ते विभागले गेले आणि दोघेही अपूर्ण राहिले. तर जोपर्यंत तुम्ही टाइम आणि स्पेसला एकत्र प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रारब्धात असलेल्या ज्या काही घटना आहेत यांना मॅनिप्युलेट नाही करू शकत. एक असा रिअल वर्ल्ड प्रश्न येतोय की टाइम आणि स्पेस समजा तुम्ही एकत्र त्याचा अभ्यास केलात तर ज्या जगामध्ये घटित झालेल्या घटना आहेत, फॉर एक्झाम्पल नुकताच झालेला विमानाचा क्रॅश किंवा अमेरिकेमध्ये खूप वर्षांपूर्वी 9/11 जे झालं होतं, ट्विन टॉवर जे क्रॅश झाले होते, तो अभ्यास समजा केला असता तर तिथे या घटना घटित होणारच आहेत हो असं प्रेडिक्ट करू शकलो असतो आपण. हो. इव्हन या घटना ना केवळ आपल्याला वाचता येऊ शकतात, नुकतंच आपण संशोधन केले. आपण डेस्टिनी पोर्टल्स, जो डेस्टिनी ग्रिड हा जो विषय आपण केला आणि 4 डायमेन्शन मध्ये टाइम आणि स्पेसचा अध्ययन केला, तर तो आपला अध्ययन जे आहे ना एका देशाच्या बाउंड्री पर्यंत मर्यादित होतं. पण जागतिक भविष्यवाणी आणि जागतिक घटना जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला त्या डायमेन्शनला, त्या पॅरामीटर्स मध्ये आपल्याला जे वर्ल्ड मॅप आहे ते आणावं लागेल आणि ते आपण करण्यात यशस्वी झालोय. आणि आता माझ्या विद्यार्थ्यांना मी ते शिकवतोय सुद्धा. तर आपण 4 डायमेन्शन टाइम आणि स्पेसच्या कॉम्बिनेशनच्या माध्यमातून, ठीक आहे, त्याला डिकोड करून आपण 5th डायमेन्शनला एक्सेस करू शकतो. म्हणजे जी आपली स्क्रिप्ट आहे त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन होऊ शकतं. नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही सिद्ध व्यक्ती, कोणतेही योगी त्यांच्या पदरचं तुम्हाला देऊ शकत नाही. कारण सिद्ध योगी कसे असतात, मी मगाशी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे एका नदीप्रमाणे असतात. ते कोणत्याही व्यक्तीच्या कर्मांमध्ये इन्फ्लुएन्स करत नाहीत, होत नाहीत आणि इन्व्हॉल्वमेंट करत नाहीत, म्हणजे स्वतःचा सहभाग किंवा सहयोग दाखवत नाही. त्याच्यामुळे ते छेडछाड करत नाहीत. ठीक आहे, ते सरळ चालत जात असतात. बरोबर आहे. आपण त्यातून काहीतरी घेत असतो. ठीक आहे, तोही योग आपण घेऊनच आलेलो असतो. म्हणून टाइम आणि स्पेसला समजताना आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं प्रारब्ध हे स्पेस मध्ये कुठे कुठे विखरलेलं आहे. प्रारब्ध म्हणजे काय? टाइम म्हणजे ज्योतिषशास्त्र. बरोबर. आणि स्पेस म्हणजे ते कुठे घडणार आहे. बरोबर. तर ते स्पेस मध्ये कोणत्या भागांमध्ये पसरलेलं आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ते ज्या वेळेला तुम्ही समजून घेता त्यावेळेला तुम्हाला टाइम आणि स्पेसची सांगड घालून तुम्हाला तुमच्या प्रारब्धात आलेल्या चांगल्या आणि वाईट घटनांना दोघांनाही जन्म देता येऊ शकतो. एक वेगळाच प्रश्न येतोय, कारण की तुम्ही जे सांगितलं आता ते नॉलेजच नवीन आहे, हे कधीच ऐकलेलं नाहीये. बरं. पण असं वाटतंय की जसं तुम्ही गुरुचरित्रामध्ये जे आपण मगाशी डिस्कस करत होतो की जी कथा होती की जिथे दत्तप्रभू स्वतः आले आणि एका 60 वर्षाच्या व्यक्तीला बाळ हवं होतं, ते त्यांनी कुठल्या तरी पुढच्या जन्मातलं एक बाळ आणून त्याला तिथे दिलं. बरोबर. आणि त्याच्या प्रारब्धातनं आणून दिलं आणि त्याची इच्छा पूर्ण केली. तसं आजच्या कलियुगामध्ये समजा खूप मोठं लिगल संकट असेल किंवा खूप मोठं आजार असेल तर त्या आजारातनं सुद्धा या विद्येने बाहेर पडता येतं. हो,
टाइम स्पेसच्या या विद्येला आपण डेस्टिनी ग्रिड म्हणतो. आणि डेस्टिनी ग्रिडमध्ये आपण पोर्टल या नावाने याला संबोधतो की बाबा तुमच्या लाईफमधले जेवढे पण इव्हेंट्स आहेत, जे काही घटना आहेत, या आकाशामध्ये 12 पोर्टल्समध्ये विखुरलेले आहेत, पसरलेले आहेत. ज्यावेळेला त्या पोर्टल्सना तुम्ही ऍक्सेस करता, त्या पोर्टल्सचा उपयोग करता, त्यावेळेला जीवनातला तो आस्पेक्ट लाईफचा तो खुला होतो आणि तिथून त्या घटना ज्या प्रारब्धात लिहिलेल्या आहेत त्या एक एक करून मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे. पण मग प्रारब्धाप्रमाणे ह्या जन्मामध्ये ज्या घटित होणाऱ्या घटना आहेत त्या तर आपण लिहून आलेलो आहेत ना. हो, पण त्या घडायलाच हव्यात असं जरुरी नाहीये. असं जरुरी नाही. असं जरुरी नाहीये. इथे क्रियामानबिलिटी आहे. हा, इथे क्रियामान येतं की जिथेही आपण ह्याचा उपयोग करतो त्यावेळेला आपण पाहतो की ह्या व्यक्तीने क्रियामान आणलंय का. कारण आपलं ते उत्तर विसरायचं नाहीये की कर्माने नशीब बदलता येतं जर नशिबात लिहिलं असेल तर. म्हणजेच काय की या व्यक्ती स्वतःच म्हणजे कर्म प्रारब्धात आणलेली जी स्क्रिप्ट आहे ती स्किप करणं किंवा ते मॅनिप्युलेट करण्याची ती सूट घेऊन आलेला आहे का, क्रियामानात ते आहे का. जर ते असेल तर आपण ते अप्लाय करून त्याला जो अपेक्षित रिझल्ट आहे तो मॅनिफेस्ट करून देतो. कसं काय हे पोर्टल उघडता येतं? या पोर्टलला उघडण्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा पोर्टल काम कसं करतं. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला जे मनाचे 3 स्तर आहेत हे समजून घ्यावे लागतील. ठीक आहे. त्यात आपण कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन, सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन आणि अनकॉन्शियस माइंड म्हणजे अचेतन मन, ह्या 3 स्तरांना आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे नक्की काम कसं करतं. ठीक आहे. जर मी तुम्हाला म्हटलं की आपल्या प्रारब्धाची जी संचित ज्याला आपण म्हणतो, हे संचित कर्म हा जो भावनांचा भवसागर आहे, आपल्या कर्मांचा भवसागर आहे, हा एकत्रित कुठे आहे तर तो अनकॉन्शियस माइंड मध्ये आहे. ठीक आहे. अनकॉन्शियस माइंड मधून एक एक इव्हेंट सबकॉन्शियस माइंड मध्ये येतं. सबकॉन्शियस माइंडचं काम जे अवचेतन मन आहे याचं काम काय माहितीये का, या माइंडचं काम आहे प्रत्येक गोष्टीला नॉन जजमेंटल होऊन मॅनिफेस्ट करून देणं. ठीक आहे. तर प्रारब्धातून म्हणजेच अनकॉन्शियस मधून आलेला एक इव्हेंट अवचेतन मन फक्त काय करतं, मॅनिफेस्ट करण्याचं काम करतं. मग चेतन मन काय करतं, चेतन मन इन्फॉर्मेशन गोळा करून बसलेलं असतं. उदाहरणार्थ एखादा इव्हेंट आला की ह्या व्यक्तीला ताप झाला पाहिजे, प्रारब्धातून एखादा इव्हेंट उठून आला. सबकॉन्शियसचं काम काय, कोणत्याही प्रकारची तुलना नाही करायची, मॅनिफेस्ट करायची. तर तुम्हाला तापाची लक्षणं येतील. बरोबर आहे. कॉन्शियस माइंड काय करतो, त्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. कसली, क्रोसिन किंवा अन्य औषधांची. त्या औषधांच्या इन्फॉर्मेशन तो त्या इव्हेंटला काय करतो, डील करतो. बरोबर आहे. पण हे छोटे मोठे ठीक आहेत. पण एखादा इव्हेंट असेल कॅन्सरचा, कॅन्सर सारखा दुर्धर म्हणजे मृत्यूपाय अगर आजार असेल, तो जर अनकॉन्शियस मधून सबकॉन्शियस मध्ये आला आणि मॅनिफेस्ट झाला, कॉन्शियसला माहितीच नाही की काय करायचं. हो, कारण ती इन्फॉर्मेशनच नाही त्याकडे. बरोबर. मग त्याची लक्षणं पसरत जातात आणि ज्यावेळेला ती लक्षणं फार मोठ्या प्रमाणात पसरतात त्यावेळेला एखादं म्हणजे आपल्याला कळत नाही की होतंय काय. मग आपण डॉक्टरकडे जातो, तपासण्या करतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे हे तर सिम्पटम कॅन्सरचं आहे. कॉन्शियस माइंडला बिलकुल माहिती नाही की कॅन्सरला डील कसं करायचं, कारण ती इन्फॉर्मेशनच त्याच्याकडे नाही. बरोबर आहे. मग अशा वेळेला ते पूर्ण लक्षणं पसरली जातात आणि मग ही गडबड होते. पण हा जो अनकॉन्शियस मधून येणारा जो इव्हेंट आहे प्रारब्धात लिहिलेला, ऍक्सिडेंट, आजारपण, कोणत्याही प्रकारचे जे फार त्रासदायक इव्हेंट्स आहेत हे अनकॉन्शियस म्हणून येतात. हे पोर्टल डिसाईड करतात कोणता इव्हेंट कधी येणार. आणि म्हणून पोर्टल्स एकदा लक्षात आले की आपल्याला लक्षात येतं की तुमच्यासोबत घडणारी कोणती घटना कुठे लिहिलेली आहे. तर त्या पोर्टल मध्ये जसे तुम्ही जाता तसं. उदाहरणार्थ त्या एअर इंडियाचा जो क्रॅश झाला, विमानाचा मोठा क्रॅश झाला, त्याच्यामध्ये सगळी जण मृत्युमुखी पावली, पण एकच मनुष्य तो होता जो तिथे वाचला. मग त्याच्याबद्दल असं काय वेगळं घडलं की तो वाचला? मग त्याचा पोर्टल जे तुम्ही आता म्हणला, तो पोर्टल त्यांनी वेगळा ऍक्सेस केला होता का त्या सीटवर बसून? हे कसं तुम्ही एक्सप्लेन करू शकता? सांगतो मी तुम्हाला. सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की संबंधित व्यक्ती वाचली का. ठीक आहे. किंवा ह्या ज्या घटना आहेत ज्याला अचानक अशा कोणत्या घटना घडतात त्या घटनांचं बीज काय आहे. ठीक आहे.
तर ह्याच्यामध्ये बीज काय की सामूहिक कलेक्टिव्ह फेट ज्याला म्हणतात, प्रारब्ध कर्मच आहेत, पाचच्या जन्मातले काही कर्म आहेत ते एकत्रित येतात आणि मग तो भीषण अपघात, असे मोठमोठे अपघात होत असतात. पण त्यातून जे वाचणारी व्यक्ती आहे त्याची प्रारब्धातली म्हणजे पाचच्या जन्मांमधली जी काही कृती आहे, ऍक्शन्स आहेत, एफर्ट्स आहेत, त्या बळावर तो त्या सिच्युएशन मधून बाहेर येतो. ठीक आहे. म्हणजेच काय की इतरांसाठी समजा एखादा डेथ पोर्टल ऍक्टिव्ह झाला तर त्याच्यासाठी तो फक्त त्रासदायक ठरू शकतो, पण डेथ पोर्टल होऊ शकत नाही. कारण दोन कॅटेगरीज याच्यामध्ये येतात. एक आहे युनिव्हर्सल पोर्टल्स आणि एक आहे इंडिव्हिज्युअल पोर्टल्स. तर इंडिव्हिज्युअल पोर्टलमध्ये जर तुमचं संचित म्हणजे जे पुण्यकर्म आहे ते जर जागृत असेल तर तुम्हाला अशा मोठ्या संकटातून पण बाहेर येता येतं. पण मग असं जेव्हा आपण जाणून बुजून एखादा पोर्टल ऍक्सेस करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या कर्मांशी उलाढाल करतो असं नाही का? ही उलाढाल तर सिद्धयोगी करतात ना. फक्त ते आध्यात्मिक स्तरावर, स्पिरिच्युअल स्तरावर करतात, एनर्जी स्तरावर करतात. आपण हे कॅल्क्युलेटिव्ह स्तरावर करतोय. ओके. पण मग सच्चरित्रेमध्ये मी एक अशी एक गोष्ट वाचली होती जिथे साईबाबांकडे तो भक्त येतो आणि तो भक्त सांगतो की माझ्या डोळ्यांमध्ये दृष्टी नाही आणि ती दृष्टी तुम्ही मला द्या आणि खूप त्रास होतोय कारण की दिसतच नाही हे. बरोबर. तर तेव्हा साईबाबा त्याला सांगतात की मी दृष्टी तुला देऊ शकतो, ते तर माझा बाह्य हात का खेळ आहे, पण ती मी तुला आता पूर्णपणे दृष्टी दिली तर पुढच्या काही 4-5 जन्मांनंतर जी तुला दृष्टी तिकडे मिळणार होती ती तुला कॉम्प्रोमाइज करावी लागेल आणि कदाचित त्या जन्मामध्ये तुला दृष्टी नसेल. बरोबर. तर त्यापेक्षा ती दृष्टी तू पूर्ण आत्ता घेण्याच्या ऐवजी तू हे कर्म भोग, पण तुला अर्धी दृष्टी देतो म्हणजे तुझं जीवन सुखकर होईल, पण पुढच्या जन्माच्या कर्मामध्ये मी सुद्धा उलाढाल करणार नाही. बरोबर आहे. तर मग तेच म्हटलं की ही जी अर्धी दृष्टी आहे किंवा त्यावेळची जी सोय आहे ती सोय एक लूप तोडण्याची आहे. एक कोणत्याही ज्याला सिद्ध योग्यांकडे एखादे कोणतेही याचक येतो, प्रश्नार्थी येतो किंवा एखादा आसक्त किंवा व्याकुळ व्यक्ती येतो जो त्रासलेला आहे. ठीक आहे. ते काय करतात, सद्गुरू किंवा सिद्ध लोक जे आहेत ना ते लोक अशा व्यक्तींना लूप मध्ये अडकून देत नाहीत. त्यांची काही कर्म असतील, काही सेवा केली असेल काही गुरुजनांची गेल्या काही जन्मांमध्ये, तर ती एकटवून त्यावेळेला असे जे सद्गुरू येतात हे 5th डायमेन्शन मधून त्यांच्या स्क्रिप्टमध्ये थोडासा त्यांना अंश काढून आणून देतात जेणेकरून ती व्याकुळता तात्पुरती त्यावेळेला हे होईल आणि तो त्या जन्मातून पुढच्या जन्मांमध्ये जाऊ शकेल. जर एखाद्या व्याकुळतेमध्ये अंतिमती सा गती, हे आपण ऐकलंच असेल की अंती जी मती आहे, जे विचार आहेत तशी गती मिळते. तर समजा एखादी व्याकुळता खूप आहे आणि अशा अवस्थेत जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला लूप लागतो आणि मग तो पुनरपी जन्म म्हणजे परत त्याच कामांसाठी सातत्याने फेऱ्या मारतो. बरोबर. ठीक आहे. तर तो लूप जो आहे हे सद्गुरू, गुरु किंवा जे दिव्य पुरुष असतात हे ती लूप तोडतात आणि त्या आत्म्याला, त्या व्यक्तीला पुढच्या जन्मांकडे मार्गक्रमण करण्यासाठी एक मार्ग खुला करून देतात. असं मी कुठेतरी वाचलं होतं की झोपेची जी अवस्था असते आणि मृत जी अवस्था असते त्याच्यामध्ये जो अनकॉन्शियसनेस किंवा जो कॉन्शियस म्हणजे झोपेच्या अवस्थेमध्ये कॉन्शियसनेस शरीराबाहेर पडतो, तसंच मृत अवस्थेत सुद्धा कॉन्शियसनेस शरीराच्या बाहेर पडतो. झोपेच्या अवस्थेमध्ये तो टेम्पररी बाहेर पडतो आणि त्यामुळे झोपताना म्हणजे शेवटी झोपताना जो शेवटचा जो थॉट असतो तोच थॉट आपण त्या ऍस्ट्रल प्लेनवरती झोपल्यानंतर स्वप्न अवस्थेमध्ये तो घेऊन जातो. बरोबर. तर तसं झोपेच्या अवस्थामध्ये समजा आपल्याला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल, म्हणजे जे आपण आता बोलतोय ते युट्यूबवरती खूप वाईडली मॅनिफेस्टेशन म्हणून त्याच्यावरती भरपूर व्हिडिओज आहेत आणि प्रसिद्ध आहे. तर तो थॉट समजा आपण घेऊन झोपलो तर आपण 4th किंवा 5th डायमेन्शनला बाय लक, बाय चान्स ऍक्सेस करत असतो, त्याच्यानी सुद्धा आउटकम बदलू शकतो. हा, आपण टॅप करू शकतो, पण ते टॅप करण्या मी म्हटलं ना की तुम्ही टॅप तेव्हाच कराल, तसा विचार तुम्हाला तेव्हाच येईल ज्यावेळेला ते पोर्टल त्याच्याशी निगडीत असेल. म्हणजेच काय, एक पोर्टल आहे 12 पोर्टल पैकी, ते इच्छापूर्तीच आहे. तर समजा मॅनिफेस्टेशन एक इच्छापूर्ती आहे तुमची, अफर्मेशन्स वगैरे आपण देतो. बरोबर. तर त्या पोर्टलमध्ये तुम्ही असाल आणि तुम्ही त्या पोर्टलमुळे तुम्हाला एक आतूनच एक इन्साइट मिळतो की आपण अफर्मेशन्सना मॅनिफेस्ट करू शकतो आणि अफर्मेशन्स करायला लागतो. तशा प्रकारची पुस्तकं, तशा प्रकारची माहिती, तशा प्रकारचा डेटा, तशा प्रकारचं कंटेंट तो कन्झ्युम करायला लागतो आपोआपच. कारण त्याला ती आतून, तो जो पोर्टल आहे तो आतून त्याला काय देतो,
प्रभावित करतो. ठीक आहे, आतून त्याला बळ देत असतो की कर 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 म्हणून. आणि मग ज्यावेळेला तो हे करतो तर त्याला मॅनिफेस्टेशन होताना दिसतं. वास्तविक हे सुद्धा पोर्टल मधून येतं. हे जे पोर्टल ऍक्टिव्हेट होतं हे प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक असतं. हा, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे युनिव्हर्सल पोर्टल आणि एक आहे इंडिव्हिज्युअल पोर्टल. दोन प्रकारचे पोर्टल्स आहेत, पण युनिव्हर्सल पोर्टल सर्वांसाठी एकसारखं आहे. एकसारखं असतं. म्हणजे मला म्हणायचं होतं की झोपेच्या अवस्थेमध्ये समजा मी असं ऐकलं होतं की नॉर्थ डिरेक्शन मध्ये झोपू नका, कारण की नॉर्थ डिरेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही झोपता फॉर एक्झाम्पल तेव्हा नॉर्थ साऊथ ही जी डिरेक्शन असते ती अलाइन होते आपल्या पृथ्वीच्या मॅग्नेटिक ऍक्सिस बरोबर, आणि म्हणून बीपी ब्लड प्रेशर ते सगळे त्रास वाढू शकतात. बरोबर. पण त्याचा एक म्हणजे ते समजा सिद्धांत खरं असेल तर एका ठराविक पद्धतीने आपण समजा झोपलो किंवा त्या डेस्टिनी पोर्टलमध्ये जसं तुम्ही म्हणलात ते समजा ऍक्टिव्ह झालं तर मग मनात असलेल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. होऊ शकतात. आणि त्या व्यक्तीसाठी ते युनिक आहे. पण एका घरामध्ये 3-4 व्यक्ती समजा एकत्र जगत असतील तर प्रत्येकाने तेच केलं तर त्याच्या आयुष्यातला तो पोर्टल ऍक्टिव्ह होतो का प्रत्येकासाठी ते वेगवेगळं? प्रत्येकासाठी वेगवेगळं. सिंपलची गोष्ट आहे की एका पोर्टलमध्ये तर 2 लोक तर झोपू शकत नाही. ठीक आहे, फार रेअर. आणि तेवढं मोठं घर असणं वगैरे, म्हणजे तेवढाच मोठा स्पेस असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, एखाद्या पोर्टलमध्ये 2 लोकांना एक साथ, आणि ते सेम पोर्टल दोघांसाठी इंडिव्हिज्युअल लेवलला वेगवेगळं असू शकतं. हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो इंडिव्हिज्युअली वेगळं असण्याचं कारण म्हणजे आपली कुंडली आणि प्रारब्ध टाइमलाईन. जी आपली भाग्याची जी टाइमलाईन आहे ती ते वेगळं करते. असं इव्हन बऱ्याच वेळेला एक प्रश्न येतो की ट्विन्स जे असतात त्यांची पत्रिका तर सेम असते पण भाग्य वेगळं असतं बिकॉज ऑफ पोर्टल. ते पोर्टल वेगळं घेऊन येतात जन्माला. नाही, पोर्टलचा यूज वेगळा होतो, त्यामुळे लाईफ लाईन जी लाईफ जे प्रारब्धाप्रमाणे पोर्टलचा यूज वेगळा होतो. असं आजकाल आपण असं बघतो ना की रिलेशनशिप्स मध्ये सध्या डिव्होर्सेसचं प्रमाण खूप वाढलंय. बरोबर आहे. त्याचं कारण काय? आपल्या पॉडकास्टच्या प्रेक्षकांसाठी मी काही सांगू इच्छितो, म्हणजे काही पोर्टल्सचा खुलासा करू इच्छितो जेणेकरून त्यांना लक्षात येईल की बाबा नक्की आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना वास्तविक कशामुळे होत आहेत, कोणते पोर्टल ऍक्टिव्हेट झालेले. ठीक आहे, तर काही पोर्टल्स बद्दल मी माहिती देतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की नक्की हे पोर्टल्स कसे काम करतात. तर सर्वप्रथम याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमची झोपण्याची दिशा आणि तुमच्या घराचा दरवाजा. ठीक आहे, ह्या 2च गोष्टी प्रामुख्याने आपल्याला पाहायच्या. ठीक आहे, कोणत्या समस्या आहेत ज्या फार मोठ्या आहेत सध्या आपण ऐकतो वारंवार. त्यात आजारपण आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, लॉसेस आहेत किंवा डिवोर्सेस आहेत, फायनान्शियल लॉसेस आहेत. तर ह्यांचे काही ठराविक पोर्टल्स आहेत. त्या पोर्टल्सचे मी डायमेन्शन्स सांगतो जेणेकरून कोणीही हा पॉडकास्ट पाहणारा कोणी व्यक्ती ते तपासू शकतो जर त्याच्या जीवनामध्ये तशी घटना घडत असेल तर. आणि मी तुम्हाला एवढी शाश्वती देतो की त्याला तेच सापडेल, कारण तेवढा अभ्यास आणि ह्या पोर्टल संदर्भातली जी माहिती आहे ती म्हणजे आम्ही अनेक अनुभवातून ह्यातून पार पडलेलो आहोत, जेणेकरून आम्हाला कल्पना आहे की का घडतं. ठीक आहे, एक पोर्टल जो आता तुम्ही प्रश्न विचारला तो प्रश्न होता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचा, डिव्होर्सेसचा. डिव्होर्सेससाठी एक पोर्टल आहे, त्याची डायरेक्शन आहे 0 to 30 डिग्री. घरामध्ये तुम्ही जर घराच्या मधोमध उभे राहिलात आणि जर तुम्ही कंपास घेऊन उभे राहिलात तर तुमची जी नॉर्थ डायरेक्शन आहे जिथे येते तिथून 30 डिग्री हा जो एरिया आहे हा आमच्या भाषेमध्ये युनिव्हर्सल डेस्टिनी पोर्टल 12 आहे. आणि ह्या पोर्टलमध्ये जर घराचा दरवाजा किंवा तुमचा बेडरूम येत असेल तर कितीही सलोख्याचं संबंध असले तरी सुद्धा फारकत होणे किंवा डिवोर्स होणे किंवा विभक्ती होणे हे फिक्स आहे. ठीक आहे, आणि ह्या जन्मातली जरी तुम्ही आणली नसेल सेपरेशन तर तुम्ही 5th डायमेन्शन मध्ये जे संचित आहे त्याच्यामधल्या जे स्क्रिप्ट आहेत तिथून एखादा इव्हेंट आणून तुम्ही इथे मॅनिफेस्ट करता. तर हा एक प्रकार आहे. त्यामुळे आपल्याला ध्यान ठेवायचं की 0 to 30 डिग्री याच्यामध्ये आपण स्वतः झोपू नये, घराचा दरवाजा असू नये, किंवा ज्या व्यक्तीला वेगळं व्हायचंय या उलट काही लोक असेही येतात, काही क्लायंट्स येतात की आम्हाला वेगळं व्हायचंय असेही येतात ना क्लायंट. मग त्यावेळेला आम्ही हा पोर्टलचा उपयोग करतो जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, कोणत्याही प्रकारचे एकमेकांचा अनादर न होता सेपरेशन होईल. मग तसंच फायनान्सचा पोर्टल कुठला? फायनान्ससाठी अनेक पोर्टल्स आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणत्या प्रकारचा फायनान्स हवा हा महत्वाचा. पण युनिव्हर्सल म्हणजे घरी खेळता पैसा राहायला पाहिजे. आणि आपण या
पॉडकास्टची सुरुवात करतानाच मी सुरुवातीला म्हटलं की इथे एक पोर्टल हा. आहे, तो इथे म्हणजे ऍक्टिव्हेट नाहीये. तर तो 90 to 120 ही जी डिग्री आहे, ह्या डिग्रीमध्ये तो पोर्टल खोलतो, ज्याला आपण म्हणतो डेली कॅश फ्लो. ठीक आहे. जर त्या पोर्टलमध्ये तुमचा बेड असेल किंवा घराचा दरवाजा असेल, त्या घरामध्ये पैशांची आवक कधीही संपत नाही. जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तिथे पैशाचा ओघ कंटिन्यू राहतो. तिथे झोपलं पाहिजे, म्हणजे 90 to झोपलं राहिलं पाहिजे, किंवा घराचा दरवाजा असेल तर, किंवा घराचा दरवाजा. आपले जे कोणी प्रेक्षक आहेत त्यांच्याकडे अशा प्रकारच्या पैशांचा ओघ आहे, ते जरूर पाहू शकतात की बाबा कदाचित ते त्या पोर्टलमध्ये झोपत असेल किंवा त्यांच्या घराचा दरवाजा त्या पोर्टलमध्ये. आणि एखाद्याला करिअरमध्ये समजा गती पाहिजे असेल आणि करिअर पुढे न्यायचं असेल तर त्यांनी कुठल्या पोर्टलमध्ये? करिअरमध्ये आता करिअर पुढे न्यायचं ह्याला थोडंसं आपल्याला प्रिसाईज करावं लागेल की नक्की काय. लेटेस्ट से व्यापार, बिझनेस, अशा फील्ड्समध्ये चांगलं करिअर घडवायचं असेल तर मग त्याचं ऑफिस कुठल्या पोर्टलमध्ये असावा? ओके. इथे जे पोर्टल आहे ते आहे 300 ते 330 डिग्रीचं जे पोर्टल आहे ते आहे. ओके. त्या पोर्टल तो दरवाजा उघडला पाहिजे, किंवा तुमची ऑफिसचा दरवाजा किंवा तुम्ही बसण्याची जागा ती असायला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये आणखी एक सुंदर पोर्टल आहे. तो पोर्टल असा आहे की तुम्ही मागेल तेवढे पैसे त्या पोर्टलमध्ये मिळतात, ही खासियत आहे. आणि एक पोर्टल असं आहे की आपल्याकडे बरेच लोक आहेत ना, बार्गेनिंग फार करतात, आपल्याला फार कमी पैशांमध्ये काम करायला भाग पडतात. असे 2 पोर्टल आहे. तर त्यातला आमचा युनिव्हर्सल डेस्टिनी पोर्टल जो 11 आहे तो 330 ते 360 या डिग्री, म्हणजे 0 डिग्री, 330 ते 0 डिग्री किंवा 330 ते 360 या डिग्रीच्या दरम्यान येतो. या पोर्टलमध्ये झोपणारा किंवा ज्या व्यक्तीचं ऑफिसचं किंवा दुकानाचं किंवा घराचा दरवाजा असेल, तो जी किंमत मागेल ती त्याला मिळते. ग्रेट. तो डिझर्व करत असेल नसेल तरी सुद्धा. आमच्या या पॉडकास्टवरती ना अनेक गेस्ट असे आले होते जे ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड निगडीत होते, ज्यांनी पुढच्या काही वर्षांचं भाकीत केलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या येत्या काही वर्षांमध्ये खूप सारं डिस्ट्रक्शन आहे, World War III आहे, डिसीजेस आहेत आणि खूप खूप अशा गोष्टी घडणार आहेत. तर हे जे पोर्टल्स आहेत, हे पोर्टल्स जसे व्यक्तिगत आयुष्यासाठी महत्वाचे आहेत तसे देशांसाठी सुद्धा ते उपयुक्त ठरतील. म्हणजे थोडक्यात समजा World War III झाली येत्या काही वर्षांमध्ये, तर असे कुठले देश आहेत जे चांगल्या पोर्टलमध्ये असल्या कारणाने ते सेफ राहणार आहेत? पहिलं तर तिसरं विश्वयुद्ध याबद्दलची जी भाकीत आहे, मुळात ही भाकीत आलीत कुठून, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. स्वामी दत्तावधूतांचंच एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे अगम्यवाणी. रेअर आहे, आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे की नाही माहिती नाही. त्यात 1998 सालापासून ते जवळपास 3000 सालापर्यंतची भविष्यवाणी आहे. ठीक आहे. त्यात अनेक भविष्यवाणी आहेत, त्यापैकी तिसरं विश्वयुद्ध ही सुद्धा भविष्यवाणी आहे. पण एकंदरीत या भारताची आध्यात्मिक जी पार्श्वभूमी आहे किंवा सध्या या भारतामध्ये जी आध्यात्मिक लहर आहे, तर त्या अनुषंगाने भारताचं कोणतं मोठं नुकसान होईल असं वाटत नाही, बिलकुल नाही. ठीक आहे. त्यामुळे त्या बाबतीत आपण निश्चिंत राहू शकतो, निश्चिंत आहोत आणि भाग्यवान आहोत की आपण भारतात आहोत. हा फार महत्वाचा भाग आहे. गीतराजजी, थँक्यू. तुम्ही इनोटॉक्स वरती आलात आणि आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली. म्हणजे डेस्टिनी ग्रिड, डेस्टिनी पोर्टल्स हा तर एक विषय झाला, पण त्याच्यासोबत आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असलेले लिमिटेशन्स, वास्तुशास्त्र ह्याच्याबद्दल देखील थोडीशी चर्चा केली. खरं बोलायला विषय खूप आहेत, बरोबर, पण वेळ कमी पडतोय. तर आपण परत सुद्धा एकदा भेटूयात नक्की, आणि मग तेव्हा कदाचित अजून एका नवीन विषयावरती चर्चा, निश्चित आपण त्यावर चर्चा करू. आमच्या पॉडकास्टवरती येणारा प्रत्येक गेस्ट जो आमचा व्ह्युअर असतो त्यांना एक संदेश देतो. आणि म्हणजे आम्ही एक किंवा दोन असे शब्द घेतो, जे शब्द जो आमचा व्ह्युअर आहे तो कॉमेंट सेक्शनमध्ये टाकतो. ओके. तो कधी टाकतो तर त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला आणि त्याला तो आवडला की तो तिथे कॉमेंट टाकतो आणि त्याची प्रतिक्रिया पण देतो. ओके. तर आजचा पॉडकास्ट बघितल्यानंतर आपल्या व्ह्युअर्सला आपण काय शब्द देऊयात की त्यांनी तो तिथे कॉमेंट्स मध्ये टाकावा? डेस्टिनी ग्रिडच देऊयात का? माय डेस्टिनी पोर्टल. माय डेस्टिनी पोर्टल. यस. माय डेस्टिनी पोर्टल हे कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कॉमेंट करा आणि तुम्हाला या पॉडकास्टमध्ये काय काय गोष्टी आवडल्या याच्याबद्दल देखील प्रतिक्रिया द्या. गीतराजजी, थँक्यू सो मच. आता एकच रिच्युअल राहिलंय, ते म्हणजे आमच्या प्रत्येक गेस्टला आम्ही गेस्ट बोर्ड देतो आणि त्या गेस्ट बोर्डवरती प्रत्येक गेस्ट इनोटॉक्सला शुभेच्छा देतो. ओके. तर ते आता आपण करूयात. थँक्यू. धन्यवाद.